नमस्कार मित्रांनो. तर आज आपलं मेन्स मॉर्निंग बॅचचं हे आपलं पहिलं सेशन आहे. पहिलं सेशन म्हणजे जस्ट एक आपलं स्ट्रॅटेजी सेशन असतं आणि सोबतच एक प्रकारचं स्टडीसाठी आपण एक मोटिवेशन सेशन सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेत असतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, आपण जर एखादी गोष्ट जर आपल्याला प्रॉपर पद्धतीने पार पाडायचं असेल, एखाद्या एक्झामिनेशनची तयारी जर आपल्याला कंप्लीट करायची असेल, तर पहिला गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे ते म्हणजे आपल्याला हे सगळं कशा पद्धतीने कंप्लीट करायचंय. ठीक आहे. जर आपल्याला म्हणजे एक स्मार्ट पद्धतीने जर आपल्याला समजा हे करायचंय, कंप्लीट करायचंय, दुसरी गोष्ट वेळेमध्ये कंप्लीट करायचंय आणि तिसरी गोष्ट हे करण्यासाठी आपला जो प्रत्येक वेळ आहे, जो प्रत्येक आपला जो सेकंद आहे, प्रत्येक मिनिट आहे, तो आपला या योग्य मार्गासाठीच आपला लागला पाहिजे. ठीक आहे. याच्यातल्या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत, तसं हे इव्हिनिंग बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण हे एकदा ऑलरेडी सांगून ते व्हिडिओ युट्यूबवर पण टाकला होता. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा ऍडिशन मध्ये आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण आपला वेळ कसा वापरू शकतो हे सुद्धा आज आपण चांगल्या पद्धतीने आपण तुम्हाला या लेक्चरमध्ये आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की मेन्स जी एक्झाम आहे, मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे, मेन्स एक्झाम जी आहे, मेन्स एक्झामिनेशन मध्ये तुम्ही जो पेपर लिहिणार आहात, हा पेपर तुमचा आरसा आहे. त्याच्यामध्ये 1 पॉईंट कमी असेल तर तुम्हाला 0.5 मार्क समजा कमी मिळतील, 2 पॉईंट कमी असतील, एखादा मार्क कमी मिळेल. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपलं जे इव्हॅल्युएशन आहे, तो मेन्स मध्ये कुठला जरी एक्झामिनर असेल तो आपलं त्याच्यामध्ये करणार आहे. मग या एक्झामिनरसाठी आपला पेपर म्हणजे आरसा आहे, तर तो आपला पेपर आपल्याला जेवढा सुंदर बनवता येईल, जेवढा कंप्लीट आन्सर सोबत आपल्याला आपला पेपर बनवता येईल, तेवढं त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट जी करावी लागेल ती तुम्हाला प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग त्यामध्ये प्रत्येक गोष्ट म्हणजे काय, जे मी तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं होतं, थोडक्यात सांगतो ते सुद्धा आता. ठीक आहे. पहिलं जसं मी तुम्हाला सांगितलं, लास्ट इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि याच्यात दिलेल्या ज्या गोष्टी आहेत, याच्यातली कुठलीही गोष्ट अशी नाही की जी आपण क्लासमध्ये करत नाहीये. तर मेन्स इव्हिनिंग बॅच सुरू होऊन बरेच दिवस झाले, याच्यातली प्रत्येक गोष्ट आपण त्याच्यामध्ये क्लासमध्ये करून घेतोय. तर ही लास्ट इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस सुद्धा आपल्यासाठी त्याच्यामध्ये खूप जास्त गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये नेमकं काय करायचं असतं, याच्यामध्ये समजा इंडियन पिनल कोड आहे, इंडियन पिनल कोडवर आतापर्यंत कोणत्या कोणत्या प्रकारचे डिफरन्सेस विचारलेले आहेत आणि अजून कुठे काय विचारायला चान्स आहे याचं आपल्याला अनालिसिस करून घ्यावं लागेल. आतापर्यंत कुठे कुठे शॉर्ट नोट आलेले आहेत. ठीक आहे. तर ते शॉर्ट नोट आले तर कशा पद्धतीने त्याचं उत्तर मांडायचं याचं अनालिसिस आपल्याला करून घ्यावं लागेल. ठीक आहे. लॉंग क्वेश्चन्स कोणते कोणते आलेले आहेत आणि जर आले त्याचे उत्तर कशा पद्धतीने लिहावे लागतील याचा एक विचार आपल्या मनामध्ये येऊन त्याच्यामध्ये गेला पाहिजे. प्रत्येक लॉंग क्वेश्चन, प्रत्येक शॉर्ट नोट, प्रत्येक डिफरन्सेस आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते आपण या पार्टमध्ये आपण करून घेणार आहोत. दुसरं जे मी तुम्हाला सांगतोय, कराड म्हणजे आपले जे लेक्चर्स आहेत, आपले क्लासेसचे प्रत्येक लेक्चर तुम्हाला प्रत्येकाला ऐकायचं आहे. ठीक आहे. आता मी पाहतोय मॉर्निंग आपला सकाळचा 7चा टायमिंग आहे, बरेच लोक अब्सेंट दिसत आहेत. तर या टायमिंगला असं निगेटिव्ह घेऊ नका. मॉर्निंगचा टाइम म्हणजे खूप फ्रेश टायमिंग असतो. ठीक आहे. सकाळी ऑफिसला येताना सुद्धा ज्या फ्रेश वाईब्स असतात, त्या वाईब्स तुम्हाला त्याच्यामध्ये बाकी दुसऱ्या टायमिंगला तुम्हाला मिळत नाही. ठीक आहे. त्यामुळे मॉर्निंगचा टायमिंग सुद्धा म्हणजे झोपेचा कंटाळा वगैरे तुम्हाला अजिबात करायचा नाहीये. ठीक आहे. सकाळी आपलं 7:15ला तुमचं लेक्चर सुरू होतं, शार्प तुम्ही 7:15ला त्याच्यामध्ये तयार होऊन लेक्चरसाठी तुम्हाला बसायचं आहे. ठीक आहे. तर एकही लेक्चर मिस करू नका. प्रत्येक लेक्चरमध्ये एखादा शॉर्ट नोट असतो, एखादा लॉंग क्वेश्चन असतो, एखादा डिफरन्सेस असतो आणि तोच जर परीक्षेला आला, आपण त्याच्यातले 1-2 पॉईंट जर समजा आपण मिस केले, ठीक आहे. कसं असतं, नोट्समध्ये तुम्हाला समजा त्या गोष्टी मिळतीलही पुन्हा, पण नोट्स मिळालेल्या ज्या असतात, आपण जे समजून घेतलेलं जे लेक्चर असतं, एक म्हणजे आपल्या लेक्चरची एक त्रिसूत्री असते. त्रिसूत्रीमध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा तुम्हाला ते आपण सरळ भाषेमध्ये, ठीक आहे, मराठीमध्ये आपण ते समजून घेतलेलं असतं, त्याच्यावर आपलं डिस्कशन असतं. सरळ मराठीमध्ये आपण ते समजून घेतलेलं असतं. ठीक आहे. दुसऱ्या पॉइंटला आपण क्लासमध्ये समजा डिफरन्सेसचे पॉइंट्स आहेत, ठीक आहे, आपण चर्चा केलेली असते. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी डिफरन्सेसचे पॉइंट सांगितलेले असतात. तुमचं डोकं सुद्धा एकदा त्या प्रोसेसमधनं गेलेलं असतं. येस, तुमचं डोकं सुद्धा त्या प्रोसेसमधनं गेलेलं असतं विचार करण्याच्या. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन डिसऑनेस्टली अँड फ्रॉडलंटली, ह्या प्रोसेसमधनं तुमचं डोकं ज्यावेळेस जातं, तर ते सुद्धा एक आपल्यासाठी एक्झरसाइज आहे. त्या एक्झरसाइज मधनं तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही आठवणार आहात, एक जरी पॉईंट तुम्हाला क्लासमध्ये आठवला आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एखादा पॉईंट सांगितला, तो पॉईंट तुमचा तुम्ही कधी विसरणार नाहीये. ठीक आहे. डिफरन्सेसचे पॉईंट सुद्धा आपण क्लासमध्ये डिस्कस करून आपण घेत असतो. ठीक आहे. त्याची जी प्रत्येक गोष्ट तुम्ही क्लासमध्ये
सरळ साध्या भाषेमध्ये ज्यावेळेस आपण डिस्कशन, चर्चा वगैरे या पद्धतीने करणार आहात, ती फक्त नोट्स वाचल्याने तुमच्या डोक्यात राहणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक लेक्चर तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. तर आपण हे सरळ भाषेमध्ये सुरुवातीला समजावून घेतो. त्यानंतर त्याची बेरॅटची लँग्वेज आपण तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवलेलं असते. बेरॅटची लँग्वेज पण आपण समजून घेतलेली असते. आणि तिसऱ्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये, ठीक आहे, ते आपल्या वहीमध्ये उतरवलेलं असतं. त्यानंतर आपण ते लिहून घेतलेलं असतं. ठीक आहे. असं नाहीये की मी तुम्हाला डायरेक्ट समजा जर टाईपच करून द्यायचं म्हणलं तर आता ऑफिसचा व्यक्ती, तुमच्या इथं ऍडमिशनचे कामं झाले की ऑफिसचा व्यक्ती तसा बाकी बसूनच असतो, तो तुम्हाला नोट्स टाईप करून देईल सगळ्या. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही आहेत. मेन्स आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा आपल्यासाठी तेवढीच जास्त महत्वाची आहे. त्यामुळे ते एकदा समजावून घेणे, त्यानंतर ते बेरॅटच्या लँग्वेजमध्ये समजावून घेणे, त्यानंतर हेच ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेता, याच्यानंतर इंग्लिशचे प्रॉब्लेम ज्या लोकांना असतात, ठीक आहे, बऱ्याच लोकांना असं असतं की सर मी मराठीतच पेपर देऊ का? मला कित्येक फोन येतात, सर मराठीतच पेपर दिलं तर बरं होईल का? माझं लॉ वगैरे मराठीत झालंय. ह्या प्रोसेसमधनं गेल्यानंतर इंग्रजीचा प्रॉब्लेम अजिबात वाटत नाही. ठीक आहे. ह्या प्रोसेसमध्ये गेल्यानंतर सेंटेन्स फॉर्मेशनचा प्रॉब्लेम अजिबात वाटत नाही. कारण जे समजून घेतलंय, जी बेरॅटची लँग्वेज समजून घेतल्या, तेच ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये क्लासमध्ये सरळ साध्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करता, त्याच्यामध्ये आपले हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि हे जे उत्तर तुम्ही लिहून घेतलेलं आहे, एखादा लॉंग क्वेश्चन असू द्या, एखादा डिफरन्स असू द्या किंवा अजून काही असू द्या, हे तुम्हाला रिमेंबर करायला सुद्धा सोपं जातं. त्यामुळे एकही लेक्चर मिस करू नका. आणि ह्या प्रत्येक प्रश्न, प्रत्येक शॉर्ट नोट, प्रत्येक डिफरन्स, ह्या 3 प्रोसेसमधनं तुमच्या, ठीक आहे, तुमच्या नजरेखालनं त्याच्यामध्ये गेला पाहिजे. लॉंग क्वेश्चन सुद्धा असू द्या, राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सवर लॉंग क्वेश्चन आला तर तो सुरुवातीला समजावून घेणं, तोच बेरॅटमध्ये कसा आहे बघणं, आणि त्यानंतर तो आपल्या सरळ भाषेमध्ये आपल्या म्हणजे उत्तरामध्ये लिहिता येईल अशा पॉइंटमध्ये खाली उतरवणं. या जर प्रोसेसमधून तुम्ही गेला तर ते लॉंग क्वेश्चन तुम्ही तिथे सुंदर पद्धतीने लिहू शकता. तर हे प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे आहे क्लासचं नोट्स मेकिंग, आता हे सुद्धा क्लासमध्येच होणार आहे. ठीक आहे. हे आपण क्लासमध्येच करणार आहोत. हे तर क्लासच आहे आणि हे क्लासचं नोट्स मेकिंग. ठीक आहे. कुठलेही तुमचे नोट्स स्वतःचे इनकम्प्लीट ठेवू नका. स्वतः ज्यावेळेस, आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस मास्टर क्लासमध्ये सांगत आहेत त्याच वेळेस ते लिहून घ्यायचं. ठीक आहे. एखादा शब्द इकडे तिकडे सुटला तर काही फरक पडत नाही, पण ज्यावेळेस आणि ते शब्द सुटलेला तुम्ही तुमचं बेरॅट उघडलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की ते नेमकं मास्तरला काय म्हणायचं असेल, जर काही सुटलेलं असेल. आणि क्लासच्या ग्रुपवर सुद्धा विद्यार्थी नोट्स पाठवत असतात. तुम्ही ग्रुपवर सुद्धा ते लेक्चर त्याच्यामध्ये बघू शकता, म्हणजे ग्रुपवर सुद्धा ते बाकी लोकांचे नोट्स बघू शकता आणि त्या दिवशी ते राहिलेले शब्द आपले त्याच्यामध्ये उतरून घ्यायचे. अजिबात एकदम म्हणजे ह्याच्यात आळस करायचा नाही. बरेच लोकांचं कसं असतं की ते नोट्स मी घेतो डायरेक्ट PDF, असं करतो तसं करतो. ठीक आहे. दुसऱ्याची अशी म्हणजे एवढं तुम्ही दुसऱ्याच्या नोट्सचा असा काही फायदा आपल्याला होत नसतो. ज्यावेळेस परीक्षेचा शेवटचा काळ असतो, ठीक आहे, समजा परीक्षेला एक आठवडा राहिलेला आहे, त्या 1 वीक मध्ये तुम्हाला किती जरी 1760 भारी भारी नोट्स दिल्या एकदम बनवून, ठीक आहे, म्हणजे किती जरी चांगल्या नोट्स तुम्हाला बनवून दिल्या 1 वीक मध्ये, तर त्या नोट्स तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं रिव्हिजन करणं पॉसिबल होत नाही. ठीक आहे ना. आपल्या वहीचं रिव्हिजन का होतं? कारण आपण ते वहीचं आपण ते क्लासमध्ये स्वतःहून ऐकलेलं असतं. आपण त्याचं लगेच दुसऱ्या स्टेजला, लगेच सेकंड स्टेजला त्याच क्लासमध्ये आपण त्याचं बेरॅटचं सुद्धा रिडिंग ऐकलेलं असतं आणि लगेच पुन्हा अजून एखाद्या दिवसामध्ये गॅपमध्ये आपण ते लगेच लिहून पण घेतलेलं असतं. ह्या 3 स्टेजला गेलेलं असल्यामुळे त्याचं रिव्हिजन करायला, ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो की 10%च टाइम लागतो. 10% पण म्हणता येणार नाही. ठीक आहे. तुमच्या ज्या नोट्स असतात, तुमच्या नोट्स वाचायला तुम्हाला 10% टाइम लागतो आणि बाकी दुसरं जर काही तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे 100% टाइम तुम्हाला बाकीचा द्यावा लागतो. ठीक आहे. तिथे जेवढा वेळ लागतो त्याच्या 10% टायमिंग मध्ये तुम्ही तुमच्या वहीचं रिव्हिजन करू शकता. आणि यातल्या यात तुमच्या वहीचे जर तुम्ही समजा आता पुढचं जे आपली स्टेज आहे क्लासच्या नोट्सचं रिव्हिजन, तुम्ही तुमच्या क्लासच्या नोट्सचं जेवढं रिव्हिजन कराल, ठीक आहे, गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या क्लासच्या नोट्सचं जेवढं रिव्हिजन कराल, हा टायमिंग 10%वरनं, ठीक आहे, म्हणजे 8%वर, 7%वर, 6%वर असा येऊन जातो. ठीक आहे. आपल्या वहीचं आपण जेवढ्या जास्त वेळेस तुम्ही रिव्हिजन कराल तेवढा तुमचा टायमिंग त्याच्यामध्ये कमी वेळेत येत असतो. कारण तुम्हाला ती वही बघितली की ठोकताळेच आपल्या लक्षात येतात आपल्याला. ठीक आहे. हा इथे ह्याच्यामध्ये 10 पॉईंट आहेत, ह्याच्यामध्ये 15 पॉईंट आहेत, अशा पद्धतीने तुमचं ते कमी होत असतं. आणि याच्यात शेवटी अजून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, ठीक आहे, जी तुम्हाला स्वतःला करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगत असतो, काही गोष्टी मी तुम्हाला जशा म्हणजे करूनही देऊ शकतो आपण, पण तसं बेसिकली सगळं लेक्चरमध्ये एकदम सिस्टमॅटिकली आपण घेतलेलं असतं. समजा आपण ऍक्शनेबल क्लेमचा आता इथे जे पॉइंट आहे, येस एक मिनिट, शॉर्ट बुक मेकिंग.
ठीक आहे. म्हणजे हा जो टायमिंग तुम्हाला कमी करायचा ना, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की क्लासच्या वहीचं रिव्हिजन करायला तुम्हाला 10% टाइम लागतो कमी. हा टायमिंग तुम्हाला जर अजून कमी करायचा असेल तर हे आपलं एक शॉर्ट बुक मेकिंग तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, शॉर्ट बुक मेकिंग. ठीक आहे, याच्यामध्ये होतं काय, समजा ऍक्शनेबल क्लेमची आपण एखादी शॉर्ट नोट घेतलेली आहे किंवा 125 to 128 CRPCचा आपण एखादा समजा लॉंग क्वेश्चन घेतलेला आहे. आपण क्लासमध्ये त्याच्यामध्ये असे सिक्वेन्सने आपण पॉईंट लिहिलेले असतात 1 2. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा हु मे क्लेम मेंटेनन्स हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर परत 3 4 म्हणजे व्हेअर मेंटेनन्स कॅन बी क्लेम. त्याच्यानंतर एंट्री मेंटेनन्स. अशा पद्धतीने आपण पॉईंट घेतलेले असतात. ठीक आहे, शॉर्ट बुक मेकिंग मध्ये तुम्हाला काय करायचंय, इंट्रो 2 पॉइंट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर हु मे क्लेम मेंटेनन्स 2 पॉइंट्स. ठीक आहे, वेअर मेंटेनन्स कॅन बी क्लेम 2 पॉइंट्स. एंट्री मेंटेनन्स 1 पॉइंट. एवढंच लिहा तुम्ही फक्त. आणि जर ज्याला वाटतं की मला ह्याच्यात अजून थोडंसं जास्त लिहिलं पाहिजे, एंट्री मेंटेनन्स टू 1.60 days असं करा. ठीक आहे, कुठं करता येतो हे पुढे JMFC असं करा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2 पॉइंट्स. ठीक आहे, 4 पर्सन असं करा. ठीक आहे, म्हणजे वाईफ मागू शकते, लहान मुलं मागू शकतात, जे कोणी मागू शकतात. आणि ज्यावेळेस रिव्हिजन करायचे हीच वही बघा फक्त. ह्या वहीमध्ये हे तुम्हाला किती असेल, एका ओळीमध्ये असेल, 2 ओळीमध्ये असेल, हे 2 ओळीचं बघितलं पाहिजे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्याच्यात 20 पॉईंट्स कोणते कोणते आहेत. ठीक आहे, सरांनी ह्याच्यामध्ये 20 पॉईंट सांगितलेले आहेत. एखादा पॉईंट समजा खाली केस लॉज, पुढे त्याचं नाव केस लॉचं लिहून ठेवायचं. ठीक आहे, जर तुम्हाला केस लॉ समजा, त्याच्यातले केस लॉ सुद्धा असतात आपल्याकडे, केस लॉचं नाव लिहून ठेवायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने शॉर्ट बुक मेकिंग जे आहे ही प्रॅक्टिस तुम्हाला सुरू करायला पाहिजे. ठीक आहे, इव्हिनिंगचे सुद्धा विद्यार्थी ऐकतायत किंवा ऐकतील पुन्हा ते. हे आजचं सेशन तसं रेकॉर्डेड असतं. जे जे आपण CRPC अशा पद्धतीने आपण कंप्लीट केलेलं आहे, प्रत्येक मोठा क्वेश्चन, शॉर्ट आन्सर क्वेश्चन आपण तयार केलेले आहेत, किंवा त्यानंतर आपण आपला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कंप्लीट केलेला आहे. जेवढे शॉर्ट नोट आपण कंप्लीट केले, जेवढे लॉंग क्वेश्चन आपण कंप्लीट केलेत, ते प्रत्येक त्या ठिकाणी तुम्ही तशा पद्धतीने लिहून घेऊ शकता. ठीक आहे, वेगळी प्रॅक्टिस अजून तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे वेगळी काही करायची गरज नाही. सुरुवातीपासूनच म्हणजे पहिल्यांदा सरांनी काय शिकवलंय की आपल्याला शॉर्ट नोट ऑन इसेन्शियल इसेन्शियल्स ऑफ नोटीसवर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय पॉईंट लिहिले होते, 6 पॉईंट आहेत. हे 6 पॉईंट हे एवढंच बघायचं. आणि जर तुम्हाला असं होत असेल की इंट्रो मध्ये 2 पॉईंट नेमके काय लिहिले, आपण इंट्रो मध्ये नेमकं काय लिहिलंय, काय लिहिणं गरजेचं आहे, जर आठवत नसेल तर लगेच आपली वही काढायची आणि बघून घ्यायचं. मेंटेनन्स कुठे मागता येतो ह्याच्यात आपण 2 पॉईंट लिहिलेत. 2 पॉईंट कोणते होते, ठीक आहे, नेमकं काय काय लिहावं लागेल ते आठवत नसेल तर लगेच उघडून बघायचं. आपल्या वहीमध्ये आपण इथे 4 पर्सन्स मागू शकतात असं लिहिलंय, लगेच बोटावर मोजायचं 4 पर्सन्स आठवतात का आपल्याला. नाही आठवत तर लगेच आपल्या इकडे जाऊन बघून घ्यायचं. ठीक आहे, एंट्री मेंटेनन्स 60 दिवसामध्ये वगैरे असतो हे बघायचं. ज्युरिडिक्शन कुठल्या कोर्टाला आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये पुढे तुम्ही लिहिले 3 पॉईंट्स आहेत. 3 पॉईंट्स आहेत, मग 3 पॉईंट कुठे कुठे मागता येतो. ठीक आहे, लोक तर 4 आहेत, मग इथे कसे 3 मागता येतात. तर हे तुम्हाला जर आठवत नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही बघायचं. ठीक आहे, ही एक प्रोसेस आहे. म्हणजे एकटे तुम्ही घरी बसून सुद्धा या पद्धतीने रिव्हिजन करू शकता. ठीक आहे, अभ्यासाला आपल्याला असं असावं की अजून एखादा व्यक्ती असावा रिव्हिजनसाठी. एखादा व्यक्ती जर असेल तर तुम्हाला तो व्यक्ती स्वतःच हे काम करू शकतो. तो तुम्हाला स्वतः म्हणू शकतो की जर आपल्याला जर समजा मेंटेनन्सवर जर समजा आपला लॉंग क्वेश्चन विचारला तर काय काय लिहिणार सांग तू. मग तुम्ही त्याला सांगू शकता की असं असं पहिल्यांदा इंट्रो करणार, पुन्हा असे 2 पॉईंट लिहिणार, पुन्हा सबहेडिंग एवढ्या 4-5 आपल्या सबहेडिंग असतील, त्याच्यानंतर मी हे सांगणार ते सांगणार. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता जर दुसरा एखादा व्यक्ती असेल तर. ठीक आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरा व्यक्ती असायची गरज नाही. फार तर फार 3 लोक झाले. ठीक आहे, चौथा व्यक्ती डिस्कशनला अजिबात नको. ठीक आहे, चौथा व्यक्ती घेतला की मग तुम्ही 4 लोक मिळून दुसरंच डिस्कशन करणार. ठीक आहे, त्यामुळे 3 जण खूप झाले जास्त. अशा पद्धतीने तुम्हाला जर रिव्हिजन करायचं असेल तर. आणि गरजेचं नाही की तो व्यक्ती तुमच्या सोबतच असला पाहिजे. तो व्यक्ती बाहेर जरी असेल तर तुम्ही फोनवर सुद्धा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करू शकता. कॉन्फरन्स कॉलवर सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. ठीक आहे, महत्वाचं काय आहे की आपण एकदा कॉल चालू केला की याच सगळ्या गोष्टी आपल्या डिस्कशन मध्ये झाल्या पाहिजे. ठीक आहे, डिस्कशन मध्ये याने काय केलं, त्याने काय केलं. ठीक आहे, मास्तराने आता नवीन एक मेन्सची बॅच सुरू केल्या म्हणे. ठीक आहे, सकाळी 7 वाजता असतं का लेक्चर कुठे. ठीक आहे, 7 वाजता घ्यायची काय गरज होती. ठीक आहे, संध्याकाळी आपलं बरं होतं. ठीक आहे, वाटलं तर संडेला घ्यायचं होतं. काल पण गुरु नानक जयंतीची सुट्टी होती. ठीक आहे, काल पण अजून घेतलं असतं दिवसभरचं बरं झालं असतं. हे अशा प्रकारचं डिस्कशन अजिबात करायचं नाही. ठीक आहे, डिस्कशन फक्त काय करायचंय,
डिस्कशन करायचे की या क्वेश्चन मध्ये काय लिहायचंय. ठीक आहे, आपले 2 विषय कव्हर झालेत. संध्याकाळी आता आपला एव्हिडन्स चालू आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपला मॉर्निंग मध्ये आयपीसी होणार आहे. ठीक आहे, हे आयपीसी त्याच्यामध्ये पुढच्या 10-1 दिवसामध्ये हा संपून जाईल, पुन्हा तो संपून जाईल. आपण याचं शॉर्ट नोट मेकिंग केलंय का. ठीक आहे, या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला फक्त डिस्कस करायच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे बाकीचं व्यर्थ डिस्कशन तुम्हाला अजिबात करायचं नाहीये. ठीक आहे, जे पॉलिटिक्सचं सुद्धा असतं बरं, आता वेगवेगळे इंटरेस्ट असतात. कुणाचा पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असतो, कुणाचा कुठे इंटरेस्ट असतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवायच्या. फक्त आणि फक्त हे मेन्सचं अशा पद्धतीचं डिस्कशन करा. ठीक आहे, बाकी आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जरी होत असेल तर एक गोष्ट सध्या चांगली आहे की परीक्षा सगळ्या वेळेवर पार पडत आहेत. कुठल्याही एक्झामला ते डिले लावत नाहीयेत. ठीक आहे, ठरलेल्या टायमिंग मध्ये परीक्षा त्याच्यामध्ये होऊन जात आहेत आणि लोकांना पोस्टिंग सुद्धा मिळत आहेत. त्यामुळे आपल्याला बाकी इकडे तिकडे उलट पुलट काही होऊ द्या. ठीक आहे, तुम्हाला मात्र तुमचा फोकस जो आहे तो इकडनं तुम्हाला अजिबात हलू द्यायचा नाही. ठीक आहे, पूर्णपणे तुम्हाला वेळेमध्ये हे सगळं अशा पद्धतीने तयारी करायची. तर मी तुम्हाला काय काय सांगितलं. लास्ट इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण क्लासमध्येच करून घेतो. ठीक आहे, आपले जे लेक्चर आहे हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायचे व्यवस्थित. नोट्स मेकिंग करायचे, नोट्सचं परत रिव्हिजन करायचे. ठीक आहे, जे लिहिलेलं आहे ते परत तुम्ही त्याच्यामध्ये रिव्हिजन तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे. त्याच्यानंतर बेअर रिडिंग तुम्हाला ऍडिशन मध्ये करायचं आहे. ठीक आहे, बेअर रिडिंग ऍडिशन मध्ये आपलं नेहमीच ठेवायचं. ठीक आहे, मास्तर तर म्हणतं की माझ्या वहीच्या बाहेरचा प्रश्न दाखवा, असं नेहमीच म्हणतं मास्तर, आणि येतही नाही प्रश्न आपल्या वहीच्या बाहेरचा. आपल्या वहीच्या बाहेरचा प्रश्न जरी येत नसला तरी सुद्धा बेअर पासून तुम्हाला एक वेगळा, ज्याला आपण म्हणतो की एक वायडर दृष्टिकोन मिळतो. ठीक आहे, क्लासमध्ये शिकवलेलं म्हणजे कसं तुम्हाला ते हे माहिती आहे. तुमच्यापैकी जे शेतकऱ्याचे लेकरं असतील तर त्यांना माहिती असेल की ज्यावेळेस आपण बैलाला कोळपणी वगैरे करायची असते. ठीक आहे, तर ते बैलाला एक असं हे बांधले जातं. ठीक आहे, म्हणजे त्याला मुंगस वगैरे बांधले जातात. त्याला बाकीचं दुसरं काही करायचं नाही, त्याला फक्त चालायच्या मध्ये. घोडा एक असतो रेसिंग मधला, त्या रेसिंगच्या घोड्याला असं हे बांधलं जातं की त्याला इकडचं बघून तो डिस्टर्ब नाही झाला पाहिजे. ठीक आहे, त्याला फक्त सरळ चालायचंय. ठीक आहे, रेसिंगच्या घोड्यात तरी तुम्ही बघितलं असेल ते, त्याला इकडचं जास्त दिसलं नाही पाहिजे. तर त्या पद्धतीने म्हणजे नोट्स वगैरे जर हे असेल तर आपलं थोडंसं एक रिस्ट्रिक्टेड दृष्टिकोन होऊन जातो. ठीक आहे, पण तुम्ही जर त्याच्यामध्ये बेरॅट सुद्धा वाचत असाल तर ऍडिशनली सुद्धा जर काही समजा एक रिस्क फॅक्टर जर समजा आला त्याच्यामध्ये. आता आपण प्रिलिमच्या याचं मी काल परवा म्हणजे एक व्हिडिओ केला होता, अनालिसिसचा व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये एक 4 प्रश्न असे होते जे आपण क्लासमध्ये कधी बघितले नव्हते. ठीक आहे, हे 4 प्रश्न सुद्धा तुमचे थोडेसे कॅच होऊ शकतात जर बेरॅटचा आपल्याला आयडिया असेल तर. इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये त्या 4 जे मार्क असतात, ठीक आहे, ते सुद्धा एखादा शॉर्ट नोट जर समजा काहीतरी वेगळं समजा विचारलं आणि तुम्ही जर समजा कुठला तरी विषय वगैरे ऑप्शनलला वगैरे सोडला असेल. ठीक आहे, मी कित्येक वेळेस सांगितलं होतं की विषय कुठल्या ऑप्शनलला सोडून चालत नाही. ठीक आहे, प्रिलिम असू द्या किंवा मेन्स असू द्या. मेन्सला खास करून मला बऱ्याच लोकांचे कॉल येतात की सर ते अट्रॉसिटी वगैरे जे आहे, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट, ते 2 ऍक्ट ऑप्शनलला सोडले तर कसं होईल. ठीक आहे, ते करणं तर खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे कमी वेळामध्ये 2 शॉर्ट नोट तयार होतात त्याचे. पण बऱ्याच लोकांच्या डोक्यात असं चालतं. आणि मी नेहमी माझा एक डायलॉग असतो की तुम्ही जर एखादा विषय ऑप्शनलला सोडला तर काय होईल. तुम्ही जर एखादा विषय तुम्ही स्वतःहून जर ऑप्शनलला सोडला तर काय होईल. तर जेएमएफसी सुद्धा बरोबर आहे. तर जेएमएफसी सुद्धा काय करेल, तुम्हाला ऑप्शनलला सोडून देईल. ठीक आहे, तुम्हाला ऑप्शनलला सोडून देईल. त्यांच्याकडे सध्या भरपूर आहेत. ठीक आहे, मेन्सला त्यांना किती मेन्सला त्यांना एकाच 10 पाहिजेत. ठीक आहे, आता एकाच 10 घेतले, इंटरव्ह्यूला फक्त एकाच 3 पाहिजेत. ठीक आहे, याच्यातले 7 लोक तर बाहेर ऑप्शनलला टाकायचे. ठीक आहे, मग हे कोणते टाकायचे, ज्यांनी एका सब्जेक्ट ऑप्शनलला टाकला ते सगळे बाहेर टाकायचे. तर अशा पद्धतीने कुठलाही विषय तुम्ही त्याच्यामध्ये बाहेरला टाकायचा नाही. ठीक आहे, प्रिलिमला सुद्धा मी सांगितलं होतं की 2015ला असं झालं होतं की 15 16 प्रश्न फक्त सीआरपीसी आणि सीपीसीवर आले होते. म्हणजे 30-35 मार्क फक्त त्याच्यामध्ये ह्याच्यावर आले होते. मेन्सला सुद्धा तसाच प्रकार त्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि सध्या ज्याला ट्रेंडच चालू आहे. ठीक आहे, म्हणजे हायकोर्टामध्ये आता आपले ऑनरेबल जस्टिस कोणते पेपर काढतायत, कोण काढताय, कशा पद्धतीने काढताय आपल्याला माहिती नाही. पण फॅमिली जजचं सुद्धा येऊ द्या एक्झाम. ठीक आहे, शेवटी आता तेच काढणार आहे, जे काढतायत तेच काढतायत सध्या. ज्याला फॅमिली जजची सुद्धा एक्झाम घ्या, सीपीसी सीआरपीसी वगैरे खूप जास्त विचारलं त्यांनी. बाकीचे फॅमिलीचे छोटे मोठे लॉज त्याच्यामध्ये सगळे साईडला पडून गेले. जेएमएफचं सुद्धा तसंच झालं. आता मी डीजी वाल्यांना पण सांगतोय की डीजी वाले सुद्धा लक्षात ठेवा, तुमचे जास्त प्रश्न हे अशा प्रकारच्या मोठ्या कायद्यांवरच त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर बघू आल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये. पण सांगायचं तात्पर्य काय की अनालिसिस आपलं एक असतं, त्या अनालिसिसनुसार आपल्याला एक म्हणजे आयडिया त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो की असंही आपल्यासोबत होऊ शकतं.
त्यामुळे कुठलाही विषय ऑप्शनलला सोडू नका, चांगले विषय सुद्धा चांगल्या पद्धतीने तयारी करा. आणि बेरॅटचं रिडिंग सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचेच. क्लासच्या वहीचं रिव्हिजन तर करायचंच, सोबतच बेरॅटचे आपले रिडिंग सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर रेफरन्स बुक ऍडिशन्स. रेफरन्स बुक ऍडिशन्स, रेफरन्स बुकची आपण तुम्हाला एक लिस्ट दिलेली असते. ठीक आहे, तुम्ही युट्यूबवर जरी टाकलं रेफरन्स बुक प्रोफेसर कराड किंवा रेफरन्स बुक JMFC, तर युट्यूब तुम्हाला आपला व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवतं. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बुकची लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे, एवढंच नाही, फक्त बुकची लिस्ट तर तुम्हाला ग्रुपवरही पाठवून देईल मी, पण त्या लिस्ट मधलं नेमकं काय वाचायचं, प्रत्येक पुस्तकातलं नेमकं किती वाचायचं किती वाचायचं नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे का गरजेचं आहे लक्षात घ्या. तुमचे इव्हिनिंग बॅचचे विद्यार्थी, तुमचे मॉर्निंग बॅचचे विद्यार्थी, तुमचे रेकॉर्डेड कोर्सचे विद्यार्थी, त्याच्यानंतर काही लोकांना काय होतं की एकदम रिझल्ट लागल्यानंतर शेवटच्या महिन्यात जाग येते. आता BMC चे कालपासून एवढे ऍडमिशन चालू आहेत. ठीक आहे, परीक्षा 5 डिसेंबरला आहे. ठीक आहे, आता पॉसिबल आहे त्यांना ते, म्हणजे BMC चा कायदा, एकटाच कायदा 50 मार्काला आहे. ठीक आहे, रिजनल टाउन प्लॅनिंग, BMC आणि RTI. ठीक आहे, असा 4000चा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. त्याचे एवढे ऍडमिशन चालू आहेत कालपासून. ठीक आहे, 5 डिसेंबरला पेपर आहे. ठीक आहे, आता हे तर पॉसिबल होतं यांचं, कारण हे फार तर फार 14 तासाचं रेकॉर्डिंग आहे आणि 14 तासामध्ये 80 मार्क कव्हर होतात. यांचा विषय वेगळा झाला, पण आपलं JMFच्या बाबतीत तसं म्हणजे व्हायचे चान्सेस कमी राहतात. एकदम शेवटच्या महिन्यामध्ये काय होतं की बरेच अजून विद्यार्थी विकत घेतात कोर्स. ठीक आहे, रेकॉर्डेड कोर्स वगैरे विकत घेतात. ज्यावेळेस त्यांना लक्षात येते की आपलं मेरिटमध्ये नाव आहे, ठीक आहे, मग त्यावेळेस पळापळ सुरू होते. म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये जेवढे लोक मेन्सची तयारी करतायत प्रत्येकच विद्यार्थी तुमच्या क्लासमधनं येऊन जातो. ठीक आहे, म्हणजे आपले जे नोट्स आहेत, जसं मी तुम्हाला सांगत असतो की आपल्या क्लासचे नोट्स आपण जवळपास खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक गोष्ट कव्हर केलेली आहे. पण प्रॉब्लेम असा येतो की हे नोट्स जे आहेत आणि आपल्यातले काही दलिंदर असतात. ठीक आहे, हे दलिंदर लोक आपले नोट्स त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणा लोकांना सुद्धा बऱ्याच लोकांनी शेअर केलेले असतात. ठीक आहे, क्लासच्या बाहेर शेअर करू नका. ठीक आहे, म्हणजे आपलं आपल्यातच ठेवा, आपला रिझल्ट लागला पाहिजे. ठीक आहे, जो आपल्याकडे येईल त्याचा रिझल्ट लागला पाहिजे, हे मी नेहमी सांगत असतो. आपले विद्यार्थी जास्त दिसले पाहिजेत, पण तरी सुद्धा समजा अजून त्याच्यामध्ये 10% दलिंदर लोकांनी शेअर केले इकडे तिकडे. ठीक आहे, 4-5% लोकांनी केले, आपलंच कॉम्पिटिशन वाढवलं, तर त्याच्यातनं सुद्धा म्हणजे जवळपास प्रत्येकच लोकांकडे जे मेन्सच्या तयारीला आहेत त्यांच्याकडे आपल्या क्लासेसचे नोट्स जाऊ शकतात. ठीक आहे, नोट्स तर म्हणजे बऱ्याच लोकांकडे जातात. आता सगळेच लोकांनी काही म्हणजे आपल्याकडे समजा ज्यांच्याकडे नोट्स जातात ते नोट्सच्या जीवावर त्याच्यामध्ये एवढं चांगलं स्कोरिंग त्यांचे होणार नाहीये. ठीक आहे, पण तरी सुद्धा बऱ्यापैकी त्यांच्याकडे आयडिया असते, बऱ्यापैकी ते आपल्या क्लासेस प्रमाणे त्याच्यामध्ये लेक्चर लिहित असतात. आता आम्ही टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा आपले बरेच विद्यार्थी आहेत. ठीक आहे, टेस्ट सिरीज मधले सुद्धा मी बऱ्याच वेळेस पेपर पाहत असतो की तो विद्यार्थी आपल्याकडे क्लासला नसतो, पण त्याची लिहिण्याची जी स्टाईल दिसते. ठीक आहे, म्हणजे त्याच्यात नाही लक्षात येतं की अरे हा पॉईंट तर म्हणजे बाहेरचा विद्यार्थी घेऊ शकत नाही. समजा आपलं ह्याचा असू द्या, सेक्शन 41 असू द्या, म्हणजे CRPCचं सेक्शन 41 असू द्या, बॉम्बे पोलीस ऍक्ट वगैरे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या क्लासेसमध्ये सुरू केल्या आहेत की विदाऊट वॉरंट अरेस्ट पोलीस कुठे करू शकतो हे फक्त आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांना माहिती असायला पाहिजे होतं. मी हे माझ्या म्हणजे माझ्या मेन्सच्या मागच्या बॅचमध्ये सुद्धा शिकवलेलं नव्हतं. मागच्या मेन्सच्या बॅचला सुद्धा आपण या गोष्टी त्यामध्ये रिस्ट्रिक्टेड केल्या होत्या. तरी सुद्धा टेस्ट सिरीज मधले जे काही विद्यार्थी आहेत मेन्सच्या, हे ज्यावेळेस तशा पद्धतीचे उत्तर थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस कुठेतरी लक्षात येतं की हा म्हणजे आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांसोबत कुठेतरी कनेक्टेड आहे. होतं आता बऱ्याच वेळेस काय होतं की विद्यार्थी त्याच्यामध्ये सोबत जे राहणारे असतात तर ते तसे त्यांनी जॉईन केलेलं असतं, तसे काही प्रॉब्लेम तसे काही गोष्टी असू शकतात, काही अडचण नाही आहे. पण सांगायचं तात्पर्य काय आहे की नोट्स मध्ये तुम्ही तुमचे बाकीचे जर समजा काही ऍडिशन करू शकत असाल रेफरन्स बुक मधनं, तर ते सुद्धा तुम्हाला वेगळं बनवून देणार आहे. आता APPच्या इंटरव्ह्यूला 431 पैकी 412 आपल्या क्लासचे सिलेक्शन होते, म्हणजे टोटल त्याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे 800 विद्यार्थी तर इंटरव्ह्यू प्रिपरेशनला होते. मी ज्यावेळेस त्यांना ज्या प्रश्नांची उत्तरं सांगितली होती, म्हणजे एखादा प्रश्न समजा तुम्हाला येत नाही तर मी त्यांना एक ठोकताळा सांगितला होता की सॉरी सर, माझ्या वाचनात राहिलेलं आहे आणि मी हे वाचून घेईल, असं मी त्यांना सांगितलं होतं. ज्यावेळेस इंटरव्ह्यूला आता प्रत्येकालाच 1-2 प्रश्न यायचे नाहीत, मग प्रत्येकानं तेच उत्तर सांगायचं तिथे की सॉरी सर, मला माझ्या वाचनातनं राहिलेलं आहे आणि मी थोडंसं हे झालं की म्हणजे थोडंसं मी वाचून घेईल सर त्याच्यामध्ये, अशा पद्धतीने जे उत्तर सांगितलेलं असायचं. येस, हे उत्तर तिथे रिपीट व्हायला लागलं. मग ते पॅनल मेंबरने पण सांगायला चालू केलं की तुम्हाला क्लासेसवाल्यांनी सांगितले का असं. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक जणच एक उत्तर कसं काय देत आहे. महिलांनी ज्या महिला वर्किंग वगैरे आहेत, म्हणजे लग्न झालेल्या महिला आहेत, त्या लग्न झालेल्या महिलांना मी एक उत्तर सांगितलं होतं
तर ते उत्तर सुद्धा त्यांनी तिथे सेमच सांगायला चालू केलं, सर माझी फॅमिली सपोर्टिव्ह आहे, माझं असं आहे तसं आहे, या तेव्हा. मग त्यांनी ते पण विचारायला चालू केलं. म्हणजे ते उत्तरामध्ये काय वाटलं की अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात. ठीक आहे, इथे जर तुम्ही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही सगळं म्हणजे हे करायला लागले, तर त्याच्यामध्ये थोडंसं त्या पद्धतीत आपलं एक प्रकारे नुकसान सुद्धा आपलं होऊ शकतं. त्यामुळे आपल्या नोट्समध्ये रेफरन्स बुकचं ऍडिशन सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, आता ह्या गोष्टी ह्याच्यात होत नाहीत. म्हणजे समजा तुम्हाला एक्सपर्ट ओपिनियनवर प्रश्न विचारला, तुम्ही एक्सपर्ट ओपिनियन ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे, ह्याच्यात तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तू पण 45 का लिहिलास, तू पण का सेक्शन 45, असं कोणी म्हणणार नाही. हे सगळं सेमच राहणार आहे. पण ज्या अशा प्रकारचे काही उत्तर असे असतात ज्याच्यामध्ये तुमचं पर्सनल उत्तर अपेक्षित असतं. ठीक आहे, आता हे तर आपलं सगळं आपण अकॅडमिक्स बघतोय, पण लिगल एसे असू द्या समजा, किंवा अजून अशा प्रकारच्या गोष्टी असू द्या. येस, काय म्हणताय, नोट्सचे PDF ऍप्लिकेशनवर अपलोड करता येतं नाही का, जेणेकरून ते व्हायरल करता येणार नाही. येस, येस, ती प्रोसेस तुम्ही सांगितलेलं सजेशन म्हणजे खूप सुंदर आहे, आपण ते करूया. ठीक आहे, म्हणजे PDFच मी म्हणजे त्यांना वर्डमध्ये बनवायला सांगेल ऑफिसच्या पर्सनला, जे आपण आता त्यांना पण हे सगळे लेक्चर ऐकावं लागतील किंवा तुमच्या एखाद्या कोणाचे तरी नोट्स घ्यावे लागतील आणि ते टायपिंग करून वगैरे त्यांना हे करावं लागेल. ठीक आहे, सुंदर सजेशन दिलं तुम्ही. आपण काय करूया, थोडंसं त्याला वेळ लागेल आता, पण लवकरच त्याच्यामध्ये पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये वगैरे तशा पद्धतीने ते अवेलेबल होतील. एक विषयाचे आपण चालू करू. ठीक आहे, तुम्हाला PDF मध्ये नोट्स ऍप्लिकेशनवर दिसतील. ठीक आहे, तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काढता येणार नाही, म्हणजे ते टायपिंग मध्ये असतील. जर समजा कुणाचं हँडरायटिंग जर तसं ज्यांनी पाठवलं त्यांचे हँडरायटिंग पण चांगले आहेत. ठीक आहे, ऍप्लिकेशनवर दिसतील, पण तुम्हाला ते असे डाउनलोड करता किंवा शेअर करता येणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते आपल्या ऍप्लिकेशनवर ठेवू आपल्या विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून तुमचं कुठं लिहायचं राहिलं असेल तर तुम्हाला लगेच मोबाईल उघडून बघता येईल की इथे काय माझं लिहायचं राहिलंय. ठीक आहे, सुंदर सजेशन दिलेलं आहे तुम्ही. स्टुडंटचे पण अपलोड करता येतील वर्ड अँड वर्ड करता. येस, तुम्ही कुणीतरी पाठवले पाहिजेत ना. तुम्ही लोक आता एवढे त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या विद्यार्थ्या म्हणजे आपल्या क्लासमध्ये तरी पाठवायला काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तुम्ही स्वतःहून ते पाठवा, अदरवाईज मी त्याच्यामध्ये त्या वर्डमध्ये हे करतो. ठीक आहे, स्टुडंट कॉपी स्कॅन जे असतील तर त्या मी अपलोड करतो लवकरच. पण आपलं क्लासचं सुद्धा मी टायपिंग मध्येच करून तुम्हाला त्याच्यामध्ये ऍप्लिकेशनवर प्रोव्हाइड करून देतो, जेणेकरून तुम्हाला ते बघता येतील फक्त आणि शेअर करता येणार नाही. सगळ्यात महत्वाचा कन्सर्न हाच असतो की क्लासेसच्या विद्यार्थ्यांसोबत तसा प्रिज्युडाइज नाही झाला पाहिजे, आपले नोट्स बाहेर नाही गेले पाहिजेत. ठीक आहे, आता तुम्ही मेन्सचे तर मॉर्निंगचे तर तुम्ही नवीन आहात बरेच, पण इव्हनिंग वाल्या लोकांना माहिती आहे की आपण किती कष्ट घेतो, एक शॉर्ट नोट बनवताना आपण किती कष्ट घेतोय. ठीक आहे, किती इकडनं तिकडनं गोष्टी आपण ऍड करतो, किती शेअर करतो, किती डोकं लावतोय. डिफरन्सेसला सुद्धा आपण एक क्वालिटी पॉईंट बनवण्यासाठी किती आपण कष्ट घेतोय. हे सगळे कष्ट, ठीक आहे, मलाही असं वाटतं की ज्यावेळेस आपण हे कष्ट घेतोय, हे कष्ट फक्त आपल्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित असले पाहिजेत. ठीक आहे, आपले विद्यार्थी, आता हे सांगायला खूप भारी वाटतं, मी 1760 वेळेस सांगतो की EPP मध्ये आमचे 431 पैकी 412 सिलेक्शन झालेत. पण हे सांगण्यासाठी आम्ही काही कमी कष्ट घेतलेले नाहीयेत. ठीक आहे, म्हणजे इंटरव्ह्यूचा क्लास आम्ही 6 महिने घेतलेला आहे. इंटरव्ह्यूच्या क्लासमध्ये आम्ही प्रॅक्टिस डिस्कशन घेतलेले आहेत, ज्या महिला कधी कोर्टात गेल्या नाहीत. ठीक आहे, म्हणजे घर संसार वगैरे करतायत, त्या महिलांना सुद्धा प्रॅक्टिसचं नॉलेज तिथपर्यंत मिळेल एवढं डिस्कशन्स आम्ही आमच्या क्लासमध्ये इंटरव्ह्यूचं सुद्धा घेतलेलं आहे. 6 महिने इंटरव्ह्यूची तयारी त्याच्यामध्ये आतापर्यंत IAS IPS वाले सुद्धा करत नाही. ठीक आहे, एवढे सगळे कष्ट घेतलेले आहेत. ह्या तुमच्या बॅचमध्ये सुद्धा हे सगळे नोट्स आपण तयार करतो, याच्यात कष्ट आहेत. त्यामुळे हे वाटणं साहजिक आहे की आपले नोट्स फक्त आपल्याच विद्यार्थ्यांनी वापरले पाहिजेत, जेणेकरून मेन्समध्ये सुद्धा आमचे एवढे लागले म्हणून आम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपले उत्तर एकदम अनपॅरल असले पाहिजेत. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये आपले म्हणजे विद्यार्थ्याचं जे रायटिंग आहे, ठीक आहे, जो स्टँडर्डनेस आहे, जो कम्प्लीटनेस आहे प्रत्येक उत्तरामधला, ठीक आहे, तो दिसून आला पाहिजे, म्हणजे ओळखून आला पाहिजे की अरे याची तयारी खूप नेक्स्ट लेवलची आहे, या उत्तरात काही राहिलंच नाहीये. ठीक आहे, जो प्रश्न आम्ही विचारलेला आहे ते एकदम परफेक्टली उतरलेला आहे. हे मात्र एक्झामिनरला तशी जाणीव झाली पाहिजे. यासाठी तुम्हाला ते नोट्स त्याच्यामध्ये त्याची आपल्यापुरते मर्यादित ठेवायचे. ठीक आहे, तुम्ही पुढे शेअर केलं तर पुढच्या ह्याच्यामध्ये आपण अजून वेगळ्या पद्धतीने अजून ऍडिशन करत राहतो. पण या बॅचमध्ये जे ऍडिशन करतोय हे ऍडिशन आपल्यापर्यंतच ठेवा. हे सगळं तुम्हाला आपल्या पद्धतीनेच उतरवायचं आहे एक्झाम मध्ये. येस, त्याच्यानंतर ऍडिओ क्रिएशन ऑफ द क्लास नोट्स. ठीक आहे, समजा आता आपला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी जर समजा झालेला आहे, तर तुम्ही काय करू शकता, आपलं मोबाईलचं रेकॉर्डिंग चालू करायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चालू करायचं की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. याच्यामध्ये जवळपास सरांनी 30 शॉर्ट नोट बघितलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये जवळपास एवढे लॉंग क्वेश्चन्स बघितलेले आहेत.
त्याच्यानंतर पहिला शॉर्ट नोट हा आहे. या शॉर्ट नोट मध्ये 7 पॉईंट आहेत. ठीक आहे, असे 4 सब पॉईंट आहेत. ठीक आहे, हा शॉर्ट नोट जो आहे सरांनी असं लिहून दिलं होतं की हा शॉर्ट नोट आतापर्यंत 2दा विचारलेला आहे. ठीक आहे, आणि हा शॉर्ट नोट मध्ये अशा पद्धतीचे पॉईंट आहेत. विषय संपला. बंद करायचं ऑडिओ रेकॉर्डिंग, दुसरा शॉर्ट नोट समजून घ्यायचा. ठीक आहे, ऍक्शनेबल क्लेमचा शॉर्ट नोट आहे. आतापर्यंत एवढ्या वेळेस विचारला होता. ठीक आहे, जवळपास 4 मार्काला विचारतात. अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे, सुरुवातीला डेफिनेशन लिहावं लागेल. डेफिनेशन मध्ये हे 2 महत्वाचे पॉईंट आहेत. ठीक आहे, डेफिनेशन मध्ये हे 2-3 महत्वाचे पॉईंट आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ ऍक्शनेबल क्लेम लिहावा लागेल. ठीक आहे, या सेक्शन पर्यंत दिलेलं आहे. ठीक आहे, या सेक्शन मध्ये डेफिनेशन आहे. या क्लॉज मध्ये त्याच्यामध्ये ट्रान्सफर आहे. या क्लॉज मध्ये नोटीस आहे. या क्लॉज मध्ये त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. या क्लॉज मध्ये डिस्क्वालिफिकेशन ऑफ पर्सन्स आहे. असं बोलून दाखवायचं. ठीक आहे, आणि या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये, ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये हे सगळं तयार करायचं आहे. हे सगळं तयार केलं की मग आपलं हे रेकॉर्डिंग जे आहे, समजा तुम्हाला कोणीतरी सांगितलं घरच्यांनी की थोडंसं कुठेतरी बाहेर जाऊ नये आणि काहीतरी काम करू नये. ठीक आहे, दुसऱ्या तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये समजा वापर करत आहात, तर लगेच आपलं कानामध्ये एक ब्लूटूथ ठेवायचं. त्या ब्लूटूथमध्ये लगेच आपलं ऐकत जायचं की ट्रान्सफर प्रॉपर्टी असे शॉर्ट नोट आहेत. तसे म्हणजे झोपेतून जर तुम्हाला कोणी उठून विचारलं ना, ह्या सगळ्या गोष्टी एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे सगळं हे कराड लॉ क्लासेसची चेकलिस्ट आहे. ठीक आहे, म्हणजे ही आपण बनवलेली स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, या स्ट्रॅटेजीज आज महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी याचं पालन करत आहे. ठीक आहे, विद्यार्थीच नाही तर महाराष्ट्रातले बाकीचे क्लासेसवाले सुद्धा त्याच्यामध्ये आता आपल्या क्लासेसच्या स्ट्रॅटेजीज त्याच्यामध्ये फॉलो करत आहेत. ठीक आहे, जे आपण करत आलेलो आहोत, जे आपण मागच्या 2-2 वर्षाखाली जे आपण सुरू केलेलं आहे, ठीक आहे, आता कुठे तिथपर्यंत ते आलेले आहेत. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप विचार करून, म्हणजे मी कंटिन्युअस डोक्यामध्ये विचार करून करून त्याच्यामध्ये मी हे सगळं बनवलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा खरंच तुम्हाला खूप जास्त फायदा होतो. आणि याचा फायदा विद्यार्थ्याला ज्यावेळेस मी त्यांचं ज्यावेळेस फीडबॅक सेशन घेतो, त्यावेळेस मला विद्यार्थी सांगत असतात की सर तुम्ही मला हे सांगितलं होतं, मला याचा खूप जास्त फायदा झाला. सर आपल्या नोट्सचा मला खूप जास्त फायदा झाला. सर आपल्या रिव्हिजनचा त्याच्या मला खूप जास्त फायदा झाला. ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये 100% बेनिफिट देणार आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी काही तुमच्यावर नवीन प्रॅक्टिकल करत नाहीये. हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकल करून याचे रिझल्ट मी त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. आणि ह्या रिझल्ट मधून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगतो. ठीक आहे, म्हणजे ऑलरेडी ह्या गोष्टी टेस्टेड आहेत. हे सगळे टेस्टेड स्ट्रॅटेजीज आहेत आपल्या क्लासेसच्या. त्यामुळे तुम्ही बिनधास्त या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकता. कुठल्याही गोष्टीमुळे तुमचा एक्स्ट्रा वेळ गेला असा अजिबात होणार नाही. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचे किती बेनिफिट्स आहेत, याच्यात वेळ किती जातो आणि याच्यातनं फायदा किती होतो, ह्या गोष्टीवर मी त्याच्यामध्ये खूप जास्त विचार केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही फॉलो करू शकता. त्याच्यानंतर पॉइंट्स सेक्शन, ठीक आहे, पेज नंबर ऑफ नोट्स मार्किंग मेकिंग हे सगळं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, आता काही शॉर्ट नोट अशा असतात, ठीक आहे, काही प्रश्न असे असतात, काही डेफिनेशन असे असतात. समजा डॉक्ट्रिन ऑफ मार्शलिंग आहे. डॉक्ट्रिन ऑफ मार्शलिंग तुम्हाला एकदम लक्षात राहत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय लिहायचं तुम्हाला लक्षात राहत नाही. आपल्या वहीला पेज नंबर द्यायचे, 1, 2, 3 असे पेज नंबर द्या वहीला. आणि आपलं वहीचं पहिलं पेज रिकामा ठेवा. त्याच्यामध्ये पहिल्या याच्यावर लिहा की 56 पेजवर डॉक्ट्रिन ऑफ मार्शलिंग आहे, जे मला परत परत वाचावं लागते, तर ते मार्किंग करून ठेवायचं. त्याच्यानंतर समजा तुम्हाला अजून एखादा आहे, समजा मॉर्गेजीच्या राईट्सची लिस्ट आहे. ठीक आहे, किती बघा तुम्ही मॉर्गेजीच्या राईट्सची लिस्ट म्हणलं की तुम्हाला बरेच लोक फक्त फोरक्लोजर आणि सेलच देतात. ठीक आहे, पुढची राईटच आठवत नाही. ठीक आहे, आताही एकदम विचार केला तर तुम्हाला लक्षात पडेल की काय काय असतात अधिकार. ठीक आहे, असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. तर मॉर्गेजीच्या अधिकारांची लिस्ट त्याच्यामध्ये ठेवायची. ठीक आहे, त्याचा एक पेज नंबर आपल्या इथे लिहून ठेवायचं. हे सगळं सुद्धा तुम्हाला परीक्षेला जाताना कामाला येत असतं. ठीक आहे, शेवटच्या काळामध्ये ह्याच्यावर जास्त भर द्यायचा आणि मध्ये सुद्धा रोजच्या रोज रिव्हिजन करताना आधी ह्या सगळ्या गोष्टी रिव्हिजन करायच्या. वही मधल्या अशा गोष्टी ज्या आपण सारखं सारखं आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं असतं, तर त्या गोष्टींचं परत परत रिव्हिजन करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर शॉर्ट बुक मेकिंग. आपल्या क्लासेसचं ते जम्बो झेरॉक्सच्या विरुद्ध अपोजिट मध्ये काय असतं, एकदम मिनी झेरॉक्स मारतो आपण त्याला. आता तुमच्यातले काही लोक एक्सपर्ट असतील LLB मध्ये वगैरे मिनी झेरॉक्स मारण्यामध्ये. ठीक आहे, आहेत का कोणी? हा, मायक्रो रिडक्शन केले का असलं कधी? ठीक आहे, तिकडे केला असेल, इकडे काही तसला प्रकार जमत नाही. तर आपल्या वहीचं मायक्रो ज्याला आपण म्हणतो, हा तो प्रकार असतो. आपल्या वहीचं मायक्रो म्हणा किंवा रिडक्शन म्हणा. ठीक आहे, बघितलं असेल. नाही तुम्ही कसं करणार, तुम्ही बघितलं असेल, दुसऱ्याकडे बघितलं असेल. ठीक आहे, तर मायक्रो आणि रिडक्शन जे आहे, हे रिडक्शन पद्धतीने आपण एक प्रकारे, मायक्रो म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय मी फक्त.
डायरेक्ट मायक्रो करायचं नाहीये, त्याचे पॉईंट्स वाईज पद्धतीने तुम्हाला हे सगळं आपल्या क्लासेसच्या वहीचं करायचं आहे. ठीक आहे, प्रत्येक शॉर्ट नोट, प्रत्येक लॉंग क्वेश्चन, प्रत्येक डिफरन्सेस या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. त्याच्यानंतर टेस्ट सॉल्विंग टाइम बाउंड प्रॅक्टिस. ठीक आहे, तसे टेस्ट सिरीजचे ऍडमिशन फुल आहेत. म्हणजे मेन्स टेस्ट सिरीज असा एक प्रकार असतो आपल्याकडे, पण आपण त्याच्यामध्ये 50च्या वर विद्यार्थी घेऊ शकत नाही. आणि जी आपण सुरू केली होती टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये ऑलरेडी 50 झालेले आहेत, त्याच्यामुळे ते तर फुल आहेत. पण तुमचं तुम्हाला स्वतःला तरी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायला पाहिजे, कारण एक व्यक्ती एकाचा पेपर चेक करायला अर्धा तास लागतो जवळपास. ठीक आहे, आणि जे टेस्ट सिरीजचे 50च्या वर पेपर आठवड्यामध्ये चेक करणं मलाही पॉसिबल होत नाही. त्यामुळे ते तर ऍडमिशन फुल आहेत, पण तुमचं तुम्ही तुमच्या लेवलला त्याच्यामध्ये प्रॅक्टिस रायटिंगची तुम्ही करू शकता, ती सुद्धा खूप जास्त गरजेची आहे. ठीक आहे, मी असं म्हणेल की जेवढं हे गरजेचं आहे तेवढंच रायटिंग प्रॅक्टिस त्याच्यामध्ये गरजेची आहे. रायटिंग प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला कॉन्फिडन्सच येणार नाही. ठीक आहे, रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे कॉन्फिडन्स आहे, रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे नियोजन आहे. ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिस कुठल्याही गोष्टीची त्याच्यामध्ये प्रॅक्टिसच माणसाला परफेक्ट करवते. ठीक आहे, ड्रायव्हिंग क्लास मी तुम्हाला किती जरी सांगितलं ड्रायव्हिंग अशी करा तशी करा हे करा, ठीक आहे, त्या ड्रायव्हिंग क्लासमध्ये कवालाने तुम्हाला एकदम गाडीत बसून शिकवलं जरी समजा, ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार आहात त्यावेळेसच तुमचा कॉन्फिडन्स होणार आहे. कुठे चुका होतात तुम्हाला ते मार्किंग करून आपण दाखवलेलं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा एक प्रकारचं गरजेचं असतं. तुम्ही आता टेस्ट सिरीज जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यात तरी तुमचं ऍडमिशन पॉसिबल नाही आहे, पण तुम्ही दुसरं कुणाकडून चेक करायचं असेल, तुमच्याकडे कुणी असेल तसा व्यक्ती, तुम्ही त्याच्याकडनं तुमच्या मित्राकडनं जो क्वालिटी तुम्हाला चेक करून देईल त्याच्याकडनं तुम्ही चेक करून घ्या. पण रायटिंग प्रॅक्टिस, आता तुमच्याकडे बाकीचे क्वेश्चन पेपर नसतील, तुम्ही आपले मागच्या वर्षीचे काही क्वेश्चन पेपर लिहून बघा. पण रायटिंग प्रॅक्टिस जसं मी तुम्हाला सांगितलं खूप जास्त महत्वाची आहे. ठीक आहे, एकदम कसं असतं, एकदम पहिला पेपर याच्यातच जाऊन लिहिला, पहिला पेपर एकदम परीक्षेमध्ये जाऊन लिहिला, असं जर कोणी करत असेल तर त्यांचं नुकसान होऊ शकतं. जजमेंट रायटिंगला 1.5 तास लागतो. ठीक आहे, पहिला पेपर जर डायरेक्ट लिहायचा असेल, मी असे आता हे सगळं जे मी तुम्हाला सांगत असतो याच्यातली कुठलीच गोष्ट अशी नसते की जी मी फक्त तुम्हाला असा विचार करून सांगतोय, ही गोष्ट प्रॅक्टिकली टेस्टेड आहे. कित्येक विद्यार्थी असतात जे ज्यावेळेस म्हणजे पहिलं रायटिंग प्रॅक्टिस मेन्स मध्ये करतात, ते जजमेंट रायटिंग त्यांनी 1.5 तास त्यांनी घातलेला असतो. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागेल. ठीक आहे, डेली जरी तुम्ही डेली रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही विद्यार्थ्यांनी करायची गरज नाहीये, कारण तुम्ही संध्याकाळी 2 तास लिहिणार आहात आणि सकाळी 2 तास लिहिणार आहात, तशी रायटिंग प्रॅक्टिसची गरज नाहीये. पण एक आठवड्यातून एखादा आपला पेपर टाइम बाउंड मध्ये तुम्ही लिहून बघितला पाहिजे. ठीक आहे, डेली 2 तास, संध्याकाळी 2 तास, सकाळी 2 तास लिहिणाऱ्यांनी पुन्हा लिहिण्याची काही वेगळी प्रॅक्टिस करायची गरज नाहीये, ते ऑटोमॅटिकली क्लासमध्ये होऊन जातं. पण ह्याच्या व्यतिरिक्त आठवड्याला एखादा टायमिंग मध्ये आपला पेपर लिहिण्याचा प्रयत्न करणे, मी त्या रायटिंग प्रॅक्टिस बद्दल तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं, एवढ्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या क्लासेसमध्ये आपण करून घेणार आहोत. एक रॅन्डम क्वेश्चन घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. एकदमच तयारी करायची की समजा 125 128 वर एखादा क्वेश्चन लिहायची प्रॅक्टिस करायची, तर ते करून घ्यायचं. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, वेगळं असं तुम्हाला काही लिहायचं नाहीये. JMFCच्या तुमचे जेवढे सब्जेक्ट आहेत, येस, JMFCचे तुमचे जेवढे सब्जेक्ट आहेत, मेन्सला जे जजमेंट रायटिंग आहे, लिगल एसे आहे, प्रत्येक गोष्ट मी स्वतः तुम्हाला कव्हर करून देणार आहे. प्रत्येक गोष्टी आपण एकदम खूप डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, प्रत्येक विषय मध्ये काय शॉर्ट नोट येतील आणि त्या शॉर्ट नोट मध्ये नेमके किती पॉईंट लिहायचे, 7 पॉईंट लिहायचे, 8 पॉईंट लिहायचे, हे पॉईंट वाईज मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट लिहून देणार आहे. ठीक आहे, कोणता डिफरन्स विचारल्यानंतर 10 पॉईंट लिहायचे, 7 पॉईंट लिहायचे, ते डिफरन्स एक पॉईंट वाईज आपण त्याच्यामध्ये लिहून घेणार आहे. ठीक आहे, तुमचं काम फक्त काय आहे, ते व्यवस्थित ऐकणे, ते ऐकलेलं त्याच्यामध्ये लक्षात ठेवणे, त्याचं परत परत रिव्हिजन करणे, रिव्हिजनसाठी या सगळ्या स्ट्रॅटेजी फॉलो करणे आणि त्यानंतर जशाच तसं ते परीक्षेमध्ये उतरवणे. एवढं सगळं तुम्ही केले, मग तुम्ही कसे असा, ठीक आहे, तुम्ही लॉ कॉलेजला अभ्यास केला नसेल, तुम्ही लॉ कॉलेजला मायक्रोवर पास झाले असाल, रिडक्शनवर पास झाले असाल, काही असाल, ठीक आहे, तुम्ही कोर्टात कधी प्रॅक्टिस केलेली नसेल, काही असू द्या, कोर्टात अजिबात प्रॅक्टिसचा गंध नाहीये, बाकीचं कधी लॉ सिरियसली केलेलं नाहीये, काही असू द्या, मी सांगितलेलं आपल्या ज्या 200 त्या 300 350 400 पेजेसच्या वह्या जर तुम्ही प्रॉपर करत असाल तर मेन्स मध्ये तुम्हाला तुमचा स्कोर कुणी अडू शकत नाही. ठीक आहे, गोष्ट लक्षात घ्या, 51 मार्क घेणं तर म्हणजे चिल्लर आहे, कुणी घेतं 51 मार्क. ठीक आहे, प्रिलिम पद्धतीने अभ्यास करणारे लोक सुद्धा 50 मार्क घेतात. म्हणजे ज्यांना प्रिलिमला जसं शिकलं त्याच पद्धतीने मेन्सला पण शिकलं, ते लोक सुद्धा 50 मार्क घेतात.
पण 50 पासून 55 करायचे असतील, 55 पासून 60 करायचे असतील, 60 चे 65 आणि 65 चे 70 करायचे असतील, तर अशा वेळेस एकदम डिटेल नियोजन पाहिजे. कुठलीही गोष्ट कुठलंही तुम्हाला स्किप करायचं नाहीये. ठीक आहे, प्रत्येक शॉर्ट नोटला जेवढे पॉईंट सांगितले जसे तसे उतरवायचे. अजून ऍडिशनली तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही करायचं. तसा जास्त स्कोप नसतो, तेवढा जास्त वेळही आपल्याकडे नसतो आणि जवळपास प्रत्येकच प्रश्न आपण त्याच्यामध्ये खूप सेल्फ सफिशियंट पद्धतीने आपण लिहिलेला असतो. ठीक आहे, जास्तही रिस्क घ्यायची नाही ऍडिशनल पॉईंट्सची, विनाकारण लिहिण्याची. आपली स्पीड वगैरे रायटिंग स्पीड बघून विचार करायचा. ठीक आहे, टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. जसं जमत असेल तर करायचं, अदरवाईज क्लासचे नोट सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं आपण खूप सफिशियंट उत्तर लिहिलेलं असतं. ठीक आहे, तेवढं सेल्फ सफिशियंट उत्तर जे आहे ते सुंदर पद्धतीने जसं सांगितलं तसं मांडायचं. तुम्हाला आता तुम्ही मॉर्निंगच्या लोकांना माहिती नाहीये, पण मेन्सच्या आपल्या इव्हिनिंगच्या लोकांना हे ऑलरेडी माहिती आहे. आपण म्हणजे लिटरली म्हणतो ना आपण एकदम हाताला धरून शिकवणे तशा पद्धतीने आपण एक एक शॉर्ट नोट लिहिलेला आहे. की सुरुवातीला समजा इंट्रोचा पॉईंट लिहा, त्याच्यानंतर मधात बाकीचे हे 2-3 सब पॉईंट लिहा, पुन्हा हा पॉईंट लिहा, पुन्हा मध्ये हे पॉईंट लिहा. अशा पद्धतीने आपण तुम्हाला स्क्रीनवर दाखवून हे सगळे नोट्स तयार केले. तर हे स्ट्रिक्टली फॉलो करायचं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये डिसिप्लिन वगैरे आपलं चुकू द्यायचं नाही. ठीक आहे, जी प्रत्येक गोष्ट आपण आपला स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी करू शकतो. ठीक आहे, एक 0.5 मार्क सुद्धा आपल्यासाठी खूप माहिती आहे, महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही पाहिलं ऑस्ट्रेलियाची आणि आपली इंडियाची जी मॅच होती. ठीक आहे, एक कॅच सोडला किती मोठं नुकसान झालं. ठीक आहे, आपल्या काही इंडियाच्या प्लेअरनी त्याच्यामध्ये म्हणजे मी तसा मॅच बघत नसतो, पण त्यावेळेस बघितली मॅच मी सुद्धा. गावाकडून येत असल्यामुळे मला कोणतरी सांगितलं की आज न्यूझीलंड मॅच आहे, उगं गाडीमध्ये एकटाच होतो. एकटा सर तुम्ही बोर होण्यापेक्षा ड्रायव्हिंग करत असताना मॅच आपलं चालू दे साईडला, ऐकत ऐकत जा, तुमचं एकदम मस्त जाईल टाइम. न्यूझीलंड त्याच्यामध्ये मला खूप चांगले मोमेंट्स आपल्या इंडियन टीमने दिले. खूप एन्जॉय झाला मला त्या न्यूझीलंडच्या मॅच सोबत. म्हणजे एकटाच गाडीमध्ये चिरकत होतो मी मोठ्या मोठ्याने. एवढं एकटा माणूस गाडी चालवत असताना बोर होण्याच्या ऐवजी एन्जॉय करत होतो मी. त्याच्यामुळे इंटरेस्ट आला. ऑस्ट्रेलियाचे सुद्धा वर्ल्ड कप सुद्धा बघितला. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं होतं की एक आपला एक समजा बॉल पकडायची राहिली, मिस फिल्डिंग झाली, तो बॉल एकदम बाउंड्रीमध्ये गेला, 4 रन गेले. ठीक आहे, परत समजा अजून कुठेतरी एक मिस फिल्डिंग झाली, तिकडे 4 रन गेले. म्हणजे जेवढे आपण 4-4 रन घातले, ठीक आहे, एक थ्रो फेकला समजा कुठेतरी, त्याचे 4 रन गेले. जेवढे आपण मिस फिल्डिंग मध्ये रन घातले आणि त्या लोकांनी जे खरं तर 4 रन होते, पण ते मोठ्या मोठ्या ढांगा टाकून त्याच्यामध्ये त्या लोकांनी उड्या मारू मारू त्याच्यामध्ये ते 4 रन होते, ते 4 रन पकडले त्यांनी. ठीक आहे, म्हणजे तुमचे जर समजा यांचे जे 20 जाणार होते ते 20 त्यांनी पकडले आणि आपले जे 20 जाणार नव्हते ते 20 जाऊ दिले. ठीक आहे, ह्याच्यामध्ये झाला 40 मार्काचा डिफरन्स. डिफरन्स किती झाला? 40 मार्काचा. मी त्या दिवशी तुमच्या प्रिलिम बॅचला एक स्टेटस ठेवलं होतं की जे प्रत्येक चूक तुम्ही करणार आहात ती तुमचं नुकसान करणार आहे आणि प्रत्येक इन्स्ट्रक्शन जे तुम्ही फॉलो करणार आहात त्याच्यामुळे तुम्हाला 0.5 0.5 1 मार्क अशा पद्धतीने प्लस होणार आहे. ठीक आहे, आपल्या क्लासेसच्या नोट सोबत असा एका प्रश्नामध्ये खूप जास्त फरक पडत नाही. समजा बाहेर एखाद्या ज्याने समजा थोडंसं प्रिलिम सारखा अभ्यास केलेला आहे, एखाद्या 125च्या प्रश्नामध्ये त्याला जर समजा 5 मार्क पडले तर आपल्याला 6 पडतील किंवा 7 पडतील. ठीक आहे, अजून एखाद्याने जसं सांगितलं क्लासमध्ये तसं लिहिलं त्याला 8 मार्क पडतील. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नामध्ये तुमचे 2+6. ठीक आहे, दुसऱ्या एखाद्या लॉंग क्वेश्चन मध्ये तुम्ही 2+6, एखाद्या डिफरन्स मध्ये तुम्ही समजा 0.5+6. ठीक आहे, डिफरन्सेस मध्ये तुम्ही जास्त डिफरन्स करू शकत नाही बाकी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसोबत. ठीक आहे, तुम्ही फार तर फार 0.5चा डिफरन्स करू शकता, पण तुम्ही समजा 4 डिफरन्सेस लिहिले, 4 डिफरन्स म्हणजे तुमचे 2 मार्क प्लस झाले. टोटल डिफरन्सेस मध्ये 2 मार्क प्लस. अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रापेक्षा कुठे आपला 0.5 प्लस येऊ शकतो, कुठे आपण +1 येऊ शकतो, +1 +2 +0.5. ठीक आहे, असं करून तुम्ही शेवटी जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये 20 मार्क प्लस झाला. ठीक आहे, खास करून जजमेंट रायटिंग मध्ये आपण एकदम अलग लेवलचा स्कोर करू शकतो. जजमेंट रायटिंग मध्ये आपल्याला 18ला सुद्धा चान्स आहे. ठीक आहे, जजमेंट रायटिंग क्रिमिनल असू द्या, सिव्हिल असू द्या, आपण 18+ सुद्धा आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि साईड बेनिफिट्स आपण हे सुद्धा टाइम बाउंड मध्ये कव्हर करणार. बाकीच्या प्रश्नांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगला वेळ देणार. ठीक आहे, जजमेंट टाइम बाउंड मध्ये कव्हर करणे, बाकीच्या प्रश्नांना सुद्धा वेळ देणे, एवढं जरी मॅनेज केलं, बाकी अर्धे महाराष्ट्रातले तयारी करणारे लोक तर त्याच्यामध्ये शेवटी 10-20 मार्काचं तर लिहितच नाहीत. 10-20 मार्क तर लिहायचेच राहतात. ठीक आहे, जजमेंट रायटिंगचं अगोदर लिहिलं तर बाकीचे 10-20 मार्क तर लिहितच नाहीत. जजमेंट रायटिंग लिहायला लागले तर शेवटी ऑपरेटिव्ह ऑर्डर पर्यंत जातच नाहीत. ठीक आहे, रिझनिंग मध्ये प्रॉपर होत नाही जर शेवटी लिहायचं म्हणलं त्यांना तर. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट जरी आपण कव्हर केलं
आणि अशा पद्धतीने बाकी महाराष्ट्रापेक्षा 20 मार्काचं कव्हर केले तर आपण 70च्या प्लस त्याच्यामध्ये आरामशीर निघून जातो. अजून एक्स्ट्राऑर्डिनरी कोर्स तुम्ही 80 पर्यंत सुद्धा करू शकता. ठीक आहे, 80 मार्क सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. खास करून क्रिमिनल पेपरमध्ये आपण 80 प्लस सुद्धा त्याच्यामध्ये आपण कव्हर करू शकतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे सगळ्या स्ट्रॅटेजीचं पालन केलं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर क्लासमध्ये व्यवस्थित समजावून घेतलं, परत 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 ते डोक्यातनं गेलं, त्याचं परत 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 रिव्हिजन केलं. ह्याच्यात एक गोष्ट आपण ऍड केलेली नाही आहे. ठीक आहे, आपण शेवटी ऍडिशनली क्लासेसमध्ये सगळ्या विषयांचे आपण रिव्हिजन सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे, जेवढ्या मी तुम्हाला शॉर्ट नोट विचारल्या, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीच्या प्रत्येक शॉर्ट नोटचं आपण रिव्हिजन करणार आहोत. प्रत्येक लॉंग क्वेश्चनचं आपण रिव्हिजन करणार आहोत. ठीक आहे, आता हे इव्हिनिंग बॅचचे सुद्धा जे इंट्रोचं सेशन होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं नाही, पण आपण ते सुद्धा आता करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे ते सुद्धा मला शेवटी कसं असतं, मला ज्या ज्या गोष्टी अजूनही ऍडिशनली वाटतील की आपण हे सगळं केलं पाहिजे विद्यार्थ्यांसाठी, तेव्हा त्यांना जास्त फायदा होईल, स्कोरिंगमध्ये जास्त फायदा होईल, तर ती गोष्ट आपण करत असतो. तसंच आता हे सुद्धा गोष्ट, जसं प्रिलिम बॅचला रिव्हिजनचा फायदा झाला, तोच फायदा मेन्समध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे होईल विद्यार्थ्यांना. आणि त्यासाठी आपण रिव्हिजन सुद्धा करणार आहोत. रिव्हिजन सुद्धा आपण क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्येच करणार आहोत. ठीक आहे, क्वेश्चन तुम्हाला सांगितलं जाईल, त्यानंतर तुम्हाला सांगायचे की सर याच्यात एवढे पॉईंट्स लिहावे लागतील, एवढे सगळे हे असतील. अशा पद्धतीने आपण ते क्लासमध्ये रिव्हिजन सुद्धा आपण करणार आहोत. ठीक आहे, आलं लक्षात? नोट्सचा फायदा नक्कीच झाला. ते रिझल्ट पाहिला सर प्रिलिम मध्ये. हा, ओके, येस, तेच म्हणलं तुम्हाला मी. शेवटी तुम्ही नोट सोडून दुसरं काहीच वाचू शकत नाही. ठीक आहे, जो शेवटचा तुमचा परीक्षेचा काळ असतो त्या काळामध्ये तुम्ही नोट सोडून दुसरं काहीही तुम्ही वाचू शकत नाही. त्यामुळे नोट्स जे असतात आपले ते खूप जास्त महत्त्वाचे असतात. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, तुम्ही जर हिंदू असाल तर ते नोट्स आणि म्हणजे ते कमिटेड वाले हिंदू, माझ्यासारखे हिंदू नाही. मी कधी गीता फिता असं काही वाचत नाही. ठीक आहे, तशी भक्ती आहे माझी, मंदिरात वगैरे जातो मी महादेवाच्या, पण बाकी असं काही वाचत नाही. पण तुम्ही जर वाचणारे असाल तसे, तर गीता आपल्यासाठी हे नोट्स आहेत. तुम्ही जर ख्रिश्चन असाल तुमच्यासाठी हे बायबल आहे, मुस्लिम असाल तुमच्यासाठी हे, ठीक आहे, म्हणजे जे काही आपले धर्मग्रंथ आहेत. ठीक आहे, तर हे या पद्धतीने आपल्यासाठी हे तुम्हाला कुराण आपण ज्याला म्हणतो कुराण आहे, त्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं फॉलो करावं लागेल. ठीक आहे, त्याचं तुम्हाला जसं डेली आपण जे धार्मिक लोक असतात जे डेली पठण करतात, ठीक आहे, रात्री हरिपाठ वगैरे वाचणे वगैरे जे असतं, तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं करावं लागेल. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तरच आपलं डेडिकेटेडली चांगलं तयारी आपली त्याच्यामध्ये होऊ शकते. कुठलाही चान्स सोडायचा नाही. ठीक आहे, गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, बाकी त्याच्यामध्ये काही असू द्या. आता काल आपल्या मी काल एक इंटरव्ह्यू घेतला, काल परवा रविवारी घेतला. तुमचं रविवारचं आपलं दुपारचे 2 सेशन आपण घेतले. तिसऱ्या सेशनला मॅडम आल्या होत्या, आपल्या स्नेहा मोहोळ मॅडम. ठीक आहे, त्यांचा एक इंटरव्ह्यू आपण घेतला. त्या सरकारी वकिलाच्या परीक्षेमध्ये आपल्या पास झालेल्या आहेत. तुम्ही त्यांचं ते मनोगत ऐकलं असेल तुम्ही, बऱ्याच लोकांनी युट्यूबवर मी टाकलेलं आहे. ठीक आहे, सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा आपण खूप काही शिकू शकतो. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली, तुम्ही लक्षात घ्या, मला फॅमिलीचा सुद्धा आभार मानायचा आहे, कारण फॅमिलीने मला सपोर्ट केलं. मी खूप सारे प्रोग्राम वगैरे अटेंड केले नाही. एखाद्या लग्न झालेल्या मुलीसाठी, ठीक आहे, नवऱ्याच्या घरचा काहीतरी प्रोग्राम असेल आणि तो जर समजा टाळायचा असेल, एवढं सोपं काम नाहीये. त्याला फॅमिली खूप सपोर्टिव्हच लागते. ठीक आहे, समजा नवऱ्याच्या घरचा कुणाच तरी समजा काहीतरी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, तुझी बायको आली नाही काय म्हणून त्या नवऱ्याला सुद्धा त्याच्यामध्ये लोक हिणवू शकतात. म्हणजे एवढं सोपं नाहीये की सासरच्या घरचा कार्यक्रम एखाद्या मॅरिड मुलीने टाळणे. तर हे सुद्धा प्रोग्राम तिला टाळावे लागले. ठीक आहे, लोकांचे बर्थडे वगैरे तिला म्हणजे त्यांना करता आले नाहीत. या पद्धतीने सगळं म्हणजे शेवटी कसं असतं, एखाद्या प्रोग्राममध्ये सेलिब्रेशन मध्ये भाग घेणं म्हणजे एन्जॉय करणं असतं. हे सगळं एन्जॉय त्यांनी त्याच्यामध्ये टाळला. ठीक आहे, हा सगळा एन्जॉय टाळला, म्हणून आज त्यांना यशाचं फळ मिळालेलं आहे. ठीक आहे, हे फळ जर आपल्याला मिळायचं असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळा. ठीक आहे, कुणाचे बर्थडे असेल, थोडंसं नाराज होऊ द्या त्याला, म्हणजे पुन्हा त्याला तुम्ही त्याची समजूत घालू शकता. सक्सेस मिळाल्यानंतर एक दिवस त्याच्या घरी जेवायला जा. ठीक आहे, त्याच्याच घरी जाऊ नका, तुम्ही त्याला जेवायला बोलवा एक दिवस घरी. जेवायला बोलून त्याला सांगा की तुला आज अभिमान वाटतोय का नाही की तुझा भाऊ जज झालेला आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी तुझा बर्थडेला मी येऊ शकलो नाही. ते पुन्हा त्याची समजूत काढा तुम्ही. ठीक आहे, पण सध्याच्याला मात्र तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा त्याग करणं गरजेचं आहे. ठीक आहे, कष्ट, आपल्या एक गोष्ट लक्षात घ्या, कष्टाशिवाय माणसाला पर्याय नसतो. ठीक आहे, स्मार्ट स्टडी वगैरे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. आपण जे करतोय ते स्मार्ट स्टडीज आहे. तुम्हाला महत्त्वाचे शॉर्ट नोट काढून देतोय, प्रत्येक प्रश्न करून देतोय. म्हणजे जास्त जे हार्डवर्क आहे खरं पाहायला गेलं तर तुमचा मास्टरच करतोय. तुम्हाला फक्त ते काय करायचे, तुम्हाला फक्त ते लेक्चर ऐकायचे. लेक्चर ऐकलेलं सांगितलेलं मास्तरांनी लिहून घ्यायचे
आणि तेच परत परत रिव्हिजन करून फक्त ते परीक्षेत जसे तसं उतरवायचे. तसं पाहायला गेलं तर तुम्हाला लोकांचं जास्त काम आहेच नाही. ठीक आहे. पण एवढं तरी तुम्ही जर करत नसाल तर अशा वेळेस मात्र तुमचं त्याच्यामध्ये खूप जास्त नुकसान आहे. मग तुम्हाला मास्तर त्याच्यात काही करू शकत नाही. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट आपण म्हणजे जवळपास प्रत्येक जे तुम्हाला करायला पाहिजे एक प्रकारे तुम्ही आपण असं म्हणून म्हणजे स्पून फिडिंग प्रकारचा आपण त्याच्यामध्ये एक एक गोष्ट आपण लिहून घेतोय. ठीक आहे. पण स्पून फिडिंग एकदम शेवट लेवल पर्यंत चालत नसते. परीक्षेमध्ये काही मी काही तुमचा हात धरून लिहू शकत नाही. ठीक आहे. हात धरून मी तुमचं लिहू शकत नाही. तुम्हाला तिथे जाऊन लिहायचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये काय भरायचे त्याचं रिव्हिजन करण्यासाठी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. पण ते तुम्हाला पाठच केलं पाहिजे. तुम्हाला स्वतःलाच ते वाचलं पाहिजे. स्वतःलाच तुम्हाला ते डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि हे डोक्यात ठेवण्यासाठी तुमचे कष्ट त्याच्यामध्ये खूप जास्त गरजेचे आहेत. तुम्हाला दिवस रात्र त्याच्यामध्ये वाचावं लागेल. ठीक आहे. हे लक्षात ठेवणं एवढं सगळं कंटेंट लक्षात ठेवणं सुद्धा त्याच्यामध्ये सोपं काम नाहीये. आणि ते तुम्ही फक्त थोडासा वेळ काढून त्याच्यामध्ये होणार नाहीये. पूर्ण आपला वेळ त्याच्यामध्ये याच्यामध्ये गेला पाहिजे. आणि जसे आपण म्हणतो ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो. ठीक आहे. जसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो, की आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आता ठरवलं की मला जज व्हायचंय, तर अशा वेळेस पुढची लाईफ जी आहे ती फक्त आता तुम्ही पुढचे हे जो तुमचा वेळ आहे, ठीक आहे. आता 114 जागा असणाऱ्या लोकांसाठी तर त्याच्यामध्ये खूप जास्त जागा आहेत. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मोठी संधी आहे. संधी एवढी मोठी आहे की बाकी दुसऱ्या क्लर्कच्या पोस्टला सुद्धा एवढी मोठी संधी नाहीये. कुठेच एवढी मोठी संधी नाहीये. जर अशा प्रकारचे जर समजा त्याच्यामध्ये वेळ म्हणजे अशा प्रकारची जर संधी आपल्यासाठी असेल आणि आयुष्य बदलून जातं. ठीक आहे. ज्यावेळेस तुमचा रिझल्ट आलेला असतो त्यावेळेस तुमचं आयुष्य एकदम बदलून जातं. ठीक आहे. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की आपल्याला आपल्या आयुष्याला त्याच्यामध्ये एक चांगला अर्थ असला पाहिजे. आपण एक अर्थपूर्ण आयुष्य आपण जगलं पाहिजे. आज मी तुम्हाला या ठिकाणी शिकवतोय. ठीक आहे. महाराष्ट्रातले एवढे सगळे लोक मला ओळखतायत. ठीक आहे. कुठल्या म्हणजे तर काल एका कॉलेजला सुद्धा गेलो होतो मी, आंबीरराव मोहिते कॉलेजला. तिथे सुद्धा नवीन नवीन विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन वगैरे केलं. ठीक आहे. आता ते कॉलेज तसं इथे पुण्यापासून जवळपास 2 तासाच्या अंतरावर आहे. पण तिथपर्यंत जाण्यामागचं कारण काय, की नवीन लोक आपल्यासोबत कनेक्टेड होत आहेत. ठीक आहे. नवीन आपल्याला त्या लोकांना सुद्धा एक वेगळा मार्ग आपल्याला दाखवता येते. ह्या सगळ्या गोष्टी जे करणं असतं, तुम्ही जज झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं बरंच काही करायला मिळेल. ठीक आहे. तर आपलं एक अर्थपूर्ण आयुष्य म्हणजे जगायला आपल्याला मिळतं. ठीक आहे. म्हणजे माणसाचं अशा प्रकारचं एक स्वप्न असलं पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी ओळखलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांसाठी आपल्याला काहीतरी काम करता आलं पाहिजे. मी त्याच प्रकारचा माणूस आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यासाठी जसं मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच लोकांना. मी इलेक्शनला सुद्धा निवडणुकीला सुद्धा उभा राहिलो होतो. का तर खूपच जास्त म्हणजे आपण म्हणजे एक गोष्ट नेहमी वाटत असते, की आपण आता आपला जन्म झालेला आहे. आपण काहीतरी चांगल्या खूप जास्त चांगल्या कॉजला आपण काहीतरी केलं पाहिजे. आपल्या आयुष्यात त्याच्यामध्ये आपण जास्त लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे. आपण मरून जाणार आहोत. ठीक आहे. प्रत्येकालाच मृत्यू हा अटळ आहे. पण मेल्यानंतर सुद्धा लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे, की माणूस खरंच म्हणजे त्याच्यामध्ये माणसाने खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे. ठीक आहे. आज तुम्ही एवढे सगळे लोक आपल्या रिझल्टमध्ये नाव येत आहेत. ठीक आहे. हे सगळे लोक तरी त्याच्यामध्ये म्हणजे आपलं नाव घेतील. ठीक आहे. एवढं सगळं आपण एक लॉस स्प्रेड करण्याचं काम आपण करतोय. ठीक आहे. याच्यानं सुद्धा आपलं नाव घेतलं जाईल. या प्रकारचे सुद्धा त्याच्यामध्ये कामासाठी तुमच्यासाठी ही पोस्ट खूप महत्वाची आहे. ठीक आहे. जेवढी मोठी तुमच्याकडे अथॉरिटी असेल, आता माझ्याकडे आता आपले क्लासेस एवढे महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. मला संधी मिळालेली आहे की मी एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये बदल करू शकतो. जास्तीत जास्त हे करू शकतो. तुम्ही ज्यावेळेस जज व्हाल, त्यावेळेस तुम्हाला सुद्धा ती संधी मिळेल. ठीक आहे. तुम्हाला सुद्धा न्यायासाठी जे लोक एकदम आयुष्यामध्ये खचलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे असं वाटतं की आता आयुष्यामध्ये दुसरा काही पर्यायच उरलेला नाहीये. ठीक आहे. म्हणजे अक्षरशः आता मरून जाऊ की काय अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे. अशा लोकांना सुद्धा न्याय देण्याचं काम तुम्हाला करता येईल. म्हणजे पूर्णपणे आयुष्याकडनं सगळ्या ज्याला आपण म्हणतो ना की सगळ्या आशा आकांक्षा सगळ्या मावळलेल्या आहेत. ठीक आहे. अशा लोकांना सुद्धा जस्टिस देण्याचं काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने काम कराल, तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक अर्थपूर्ण फील होईल. मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही वकील म्हणून काम करत असताना तुम्हाला अजिबात ते समाधान मिळत नाहीये. पण आपल्याला माहिती आहे आपल्या लीगल प्रोफेशनमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की अनसॅटिस्फाईड ज्या गोष्टी आपल्याला करून समाधान मिळत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सध्या कराव्या लागतात. ठीक आहे. ज्याच्यातनं जे केल्यानं आपल्याला खरं तर समाधान मिळत नाही, त्या प्रकारच्या गोष्टी सुद्धा बऱ्याच वेळेस लीगल प्रोफेशनमध्ये कराव्या लागतात. ठीक आहे. जसं म्हणजे पॉलिटिक्समध्ये गेलेल्या लोकांना सुद्धा एखादा पॉलिटिशियन खूप चांगला आहे. ठीक आहे. पण बऱ्याच गोष्टी त्याला अशा कराव्याच लागतील, ज्या त्याच्या मनाला अजिबात पटत नसतील समजा. ठीक आहे. तिथे त्या गोष्टी कराव्याच लागतात कारण ती प्रोफेशनची डिमांड असते. ठीक आहे. प्रोफेशन सांगतं की तुम्हाला अशा पद्धतीने हे करावंच लागेल. पण जज झाल्यानंतर एकही गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध करायची गरज नाही. ठीक आहे. आज जसं समजा आज आपण आपले क्लासेस वगैरे चालवतोय. ठीक आहे. आपलं स्वतःचं इस्टॅब्लिशमेंट आहे. मला प्रत्येक ती गोष्ट करायची आहे जी माझी इच्छा आहे ती प्रत्येक गोष्ट मी करू शकतो. ठीक आहे.
म्हणजे मला असं मनाच्या विरुद्ध काही करायची गरज नाही. तसंच तुम्हाला ज्युडिशरीमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला एकदम अशा प्रकारचं काहीतरी काम करायची गरज नाही. तुम्हाला म्हणजे तुम्हाला तिथे कोणी म्हणणार नाही येऊन, आता जसं बाकी प्रशासनामध्ये सुद्धा असू शकतं की तुम्हाला बाकी वरच्या हायर अथॉरिटीचं प्रेशर मिळू शकतं खूप जास्त, की असा निर्णय द्या, तसं काहीतरी करा, ठीक आहे, असं काहीतरी, असं वागा, तसं करा, इकडून असं काहीतरी करा. तसं तुम्हाला ज्युडिशरीमध्ये अजिबात तुमच्यासोबत होणार नाही. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काम करण्यासाठी कोणी फोर्स करणार नाही. तुम्हाला नेहमी न्यायाच्या बाजूने उभा टाकण्याची संधी मिळेल. ठीक आहे, ज्या बाजूला न्याय असेल त्या बाजूला उभा राहणं म्हणजे एक मोठं समाधान आहे. हे समाधान तुम्हाला लोकांना मिळणार आहे. ठीक आहे, आपल्या आयुष्यातले, जसं मी नेहमी सांगत असतो, आपल्या आयुष्यातले 90% जे प्रॉब्लेम्स आहेत, 90% प्रॉब्लेम्स ही पोस्ट तुमची सॉल्व्ह करणार आहे. काही प्रॉब्लेम असू द्या, ठीक आहे, छोटे मोठे प्रॉब्लेम असू द्या, हे छोटे मोठे सगळे सुद्धा प्रॉब्लेम तुमच्या या पोस्टमुळे सॉल्व्ह होणार आहेत. आणि आयुष्य जे आपण जन्माला आलोय तर काहीतरी अर्थपूर्ण, अजून जास्त खूप अर्थपूर्ण आयुष्य बनवण्यासाठी, करण्यासाठी, त्याच्यामध्ये खास करून ज्या महिला आहेत, ठीक आहे, आज तुम्ही जर हाऊसवाईफ म्हणून वगैरे जर राहत असाल, ठीक आहे, हाऊसवाईफ म्हणून मी असं अजिबात म्हणणार नाही या ठिकाणी, म्हणजे माझ्या शब्दाचा अर्थ तसा अजिबात काढू नका की हाऊसवाईफ म्हणजे जिम्मेदारी खूप कमी असतात. हाऊसवाईफ म्हणजे सुद्धा तुमच्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. ठीक आहे, हाऊसवाईफ जरी असेल एखादी महिला तर ती सुद्धा त्याच्यामध्ये, तिच्याशिवाय बाकी आपलं हे सगळं जे सगळं फॅमिली सिस्टीम वगैरे सगळं चालतंय हे तिच्याशिवाय शक्य नाहीये. ठीक आहे, तिचा रोल त्याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचाच आहे. पण अनफॉर्च्युनेटली मी नेहमी हे सांगत असतो की भारतामध्ये हाऊसवाईफचं जे कॉन्ट्रीब्युशन असतं याला रिकॉग्नाइज करणारं कोणीच नाहीये. ठीक आहे, तुमचा नवरा जर चांगला असेल तर तो 2 शब्द कधीतरी, ठीक आहे, कधीतरी त्याच्यामध्ये अॅनिव्हर्सरीला कधीतरी 2 शब्द तुम्हाला बोलून दाखवेल की खरंच तुझ्या कष्टामुळे आज आपले लेकरं सक्सेस झाले. तुझ्या कष्टामुळे आज आपण म्हणजे हे सगळं घर घेऊ शकलो, आज मी समजा काहीतरी सक्सेस मिळू शकलो, आज आपण एवढं समाधानामुळे तुझ्यासाठी समजा हे करतोय. ठीक आहे, काय म्हणताय? येस, मी तेच म्हटलं तुम्हाला की असं तुम्हाला कधीतरी नवरा कधीतरी म्हणेल किंवा कधीतरी कुणी 4 लोकांमध्ये थोडंसं तुमच्या आजूबाजूचं घरचं कोणीतरी म्हणेल, पण बाकी समाजाला तुमच्या कॉन्ट्रीब्युशनचं काही रिकॉग्निशन नाहीये. कारण तुमचं कॉन्ट्रीब्युशन तसं तुमच्या फॅमिलीसाठीच आहे. ठीक आहे, बाकी समाजासाठी सुद्धा काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करणे आणि सोबतच त्याचं रिकॉग्निशन तुम्हाला मिळणे हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं असतं. आपलं आयुष्य अजून जास्त अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपल्या आयुष्याला रिकॉग्निशन मिळणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे तुम्ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. आणि रिकॉग्निशन तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही सामाजिक म्हणजे क्षेत्रामध्ये येऊन काम कराल किंवा असं बाहेर पब्लिक लेवलला येऊन तुम्ही काम कराल. आणि JMFC ची एक्झाम जी आहे, तुमचं जे आयुष्य आता चालू आहे त्या आयुष्याला एक वेगळा मोड तुम्हाला देऊ शकतं. एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला संधी मिळू शकतं. ठीक आहे, म्हणतात 7 जन्म वगैरे, असं काही खरं नसतं. ठीक आहे, ते असतं तरी असतं, नसतं तरी नसतं, आपल्याला काही त्याच्यावर गरज नाही. पण जो जन्म आपल्याला मिळालेला आहे त्या जन्माचं जर आपल्याला सार्थक बनवायचं असेल, एक आपल्याला पाहिजे तसं आयुष्य आपल्याला जगायचं असेल, ठीक आहे, एक न्यायासाठी ज्याला आपण म्हणतो की एक लक्ष ठेवून जर तुम्हाला आयुष्य जगायचं असेल तर ही ज्युडिशरीज आहे जी तुम्हाला या पद्धतीने आयुष्य जगण्याची तुम्हाला संधी देऊ शकते. अदरवाईज आपण जर त्या आयुष्याला तशा पद्धतीने जर आपण आयुष्य जगत असू, ठीक आहे, ज्या आयुष्यामध्ये आपल्याला समाधान नसेल तर ते जगण्यासाठी म्हणजे आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपण किती कष्ट घेऊ शकतो. ठीक आहे, ह्या आयुष्याचा तुमचा मेन ध्येयच तुम्ही असं ठेवा की आयुष्यात येऊन माझं ध्येयच आहे की मला जजून काम करायचंय. एकदा जर तुम्ही हे ध्येय असं ठरवलं तर तुम्हाला बाकी प्रत्येक वेळेस, आता आज आपलं फर्स्ट सेशन आहे म्हणून मी तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी सांगतोय. उद्या मी तुम्हाला रोज रोज हे सांगणार नाही. उद्या तुम्हाला लगेच लेक्चर सुरू होईल की तुम्हाला आपलं लगेच शॉर्ट नोट सुरू होईल, लगेच लॉंग क्वेश्चन सुरू होतील, लगेच डिफरन्सेस सुरू होईल. आज पहिलं सेशन आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की एकदा स्वतःला समजावून द्या की ही पोस्ट माझ्यासाठी, माझ्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी खूप जास्त गरजेची आहे. मी अजून एक गोष्ट नेहमी सांगत असतो, आपले आई वडील जे असतात आपल्यासाठी, आता तुम्ही जर आता 30 वर्षाचे असाल, तुम्ही जर आता 22-25 वर्षाचे असाल, तर तुम्ही ज्यावेळेस जज होणार त्यावेळेस मी जे तुम्हाला आता थोड्या खाली शब्द सांगितला की नवरा बायकोला एखाद्या वेळेस म्हणेल हाऊसवाईफला की तुझ्यामुळे आज आपलं पोरग जज झालं, तुझ्यामुळे आज आपली पोरगी एवढी सक्सेसफुल झाली. ठीक आहे, हे जर तुम्हाला शब्द ऐकायचे असतील, म्हणजे आईने सुद्धा तुमच्या हाऊसवाईफने घर सांभाळलं, सकाळी म्हणजे तुम्हाला 5ला डब्बा पाहिजे असेल 5ला डब्बा दिला. ठीक आहे, मास्तर जर सकाळी 7ला उठून लेक्चर सुरू करणार असेल तर तुमच्या आईने सकाळी तुम्हाला उठून तुम्हाला चहा वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आईने ऑफर केल्या. एवढ्या सगळ्या आपल्या आईच्या कष्टाचं जर फळ तुम्हाला त्या आईला द्यायचं असेल, ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची आई जर हाऊसवाईफ असेल तिला दुसरं कोणी रिकॉग्नाइज करणार नाहीये. ठीक आहे, तिचे आतापर्यंत जे आयुष्य तिचं अर्ध गेलं, तिचं अर्ध आयुष्य फक्त तुमच्यासाठी गेलेलं आहे. तिला जर रिकॉग्निशन तुम्हाला द्यायचं असेल, ठीक आहे, तुम्ही जर रिकॉग्निशन दिलं नाही तर तिच्या आयुष्याला काही अर्थच नाही. ठीक आहे, तुम्ही जर आपलं शेवटी म्हणजे बाकी काही आयुष्यात तुम्ही सक्सेसफुल मिळालेच नाही, तुम्हाला जर आयुष्यात सक्सेसच मिळालं नाही तर अशा वेळेस तिचं सगळं त्याच्यामध्ये पाण्यात गेल्यासारखं आहे. ठीक आहे, त्यामुळे बाकी कुणाचं काहीतरी होईल, आपल्या आईनं आपल्यासाठी जे कष्ट घेतले
आपला वडील, आपला बाप आपल्यासाठी जो झिजला, ठीक आहे, झिजला, त्याचं सुद्धा सगळं अर्ध आयुष्य गेलं. त्याने कधी कंप्लेंट केली नाही की त्याला रोज 10-15 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करावं लागते. त्याने कधी कंप्लेंट केली नाही की त्याला रोज, समजा मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी असेल तर रोज त्याचा 1 तास लोकलमध्ये जातो, रोज उभा टाकून अर्धी झोप त्या लोकलमध्ये, सकाळची अर्धी झोप तिथे घ्यावी लागते, येताना वापस तेवढी झोप घ्यावी लागते. ह्याची त्याने कधी कंप्लेंट केली नाही. ठीक आहे, तर त्या बापाच्या कष्टाचं जर तुम्हाला रिकग्निशन द्यायचं असेल, आता तुमच्या वडिलांना आठवा, तुम्ही तुमचे वडील कुठलंही काम करत असतील की खरंच त्यांनी त्यांच्या आयुष्याचे किती वर्ष आपल्यासाठी कष्ट करण्यात घातलेले आहेत, याचं जर रिकग्निशन तुम्हाला त्यांना द्यायचं असेल, तर तुम्ही जज झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागेल, त्यांच्या डोळ्यातलं पाणी जर तुम्हाला बघायचं असेल, ठीक आहे, त्यांच्या तोंडातले शब्द जर तुम्हाला ऐकायचे असतील की आज मी आयुष्यभर, म्हणजे माझं अर्ध आयुष्य गेलं, हे सगळ्या कष्टाचं आज म्हणजे त्याच्यामध्ये फळ मला मिळालं. ठीक आहे, त्यांना नोकरी लागल्यामुळे त्यांना फळ मिळालं असं ते कधीच म्हणणार नाही. ठीक आहे, तुमच्या वडिलांना नोकरी लागली, वडील चांगले नोकरीवर आहेत, ठीक आहे, त्यांना नोकरी लागल्यानंतर त्यांना फळ मिळालं असं नाही. आता तुम्हाला जर नोकरी लागली, ठीक आहे, म्हणजे कुठलं तरी तुमचं फळ तुम्हाला मिळालं असं नाही. तुम्हाला ज्यावेळेस तुमचे लेकरं ज्यावेळेस तुमचे कुठेतरी जज किंवा काहीतरी होतील, त्यावेळेस तुम्हाला वाटेल की मी आतापर्यंत मागच्या ह्याच्यात जेवढा कष्ट घेतलं, त्या कष्टाचं मला फळ कुठेतरी मिळालं नाही. ठीक आहे, पॅरेंट्स जे तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट करत आहेत, ठीक आहे, या पॅरेंट्स, बाकी रिलेटिव्हचा विषय सोडून द्या, जे रिलेटिव्ह काड्या करतात त्यांचा विषय सोडून द्या, रिलेटिव्ह सगळ्यांचेच काड्या करतात. ठीक आहे, तुमचे आमचे काही वेगळे नाही आहेत, रिलेटिव्ह सगळे एकाच ग्रहावरचे आहेत आणि ते वेगळे, त्यांची काड्या करायची सवय त्यांची जात नसते. तुम्ही जे सांगता ते दिसला मी तुम्हाला तुमचा मेसेज. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्या वडिलांनी जे कष्ट घेतलेले आहे, त्या वडिलांच्या कष्टाचे फळ जर आपल्याला त्यांना द्यायचं असेल, त्यांच्या डोळ्यातलं पाणी जर तुम्हाला बघायचं असेल आणि त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्याला रिकग्नाइज तुम्हाला करायचं असेल, तुमच्या आईचे जे कष्ट आहेत, मी तुम्हाला सांगितले की समाज भारतामध्ये हाऊसवाईफच्या कष्टाला रिकग्निशन नाही आहे. बाकी फॉरेन कंट्रीजमध्ये ते जीडीपी मध्ये पण मोजतात, पण भारतात तसलाही प्रकार नाही. कुणीही हाऊसवाईफच्या कष्टाला रिकग्नाइज करत नाही. आणि ते जर तुम्हाला तुमच्या आईचं रिकग्निशन द्यायचं असेल, आपल्या वडिलांचं रिकग्निशन द्यायचं असेल, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्हाला ही पोस्ट शिवाय तुम्हाला पर्याय नाही. ही गोष्ट तुम्हाला डोक्यात जस्ट मिनिट. ठीक आहे, आई वडिलांना रिकग्नाइज करा, मास्तरला सुद्धा रिकग्नाइज करा. मास्तर सुद्धा म्हणजे घसा किती दिवस चालेल वाटत, म्हणजे किती दिवस चालेल अजून व्यवस्थित, ठीक आहे, सध्याच्याला 10 तास लेक्चर घेऊ शकतोय, पण इथून पुढे सुद्धा किती दिवस लेक्चर घेऊ शकेल हे मास्तरलाही त्याच्यामध्ये वाटत नाहीये. त्यामुळे मास्तराचं सुद्धा रिकग्निशन तुम्ही करा. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये, म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा त्याच्यामध्ये आपले कष्ट खूप महत्वाचे आहेत. जे करताय ते डेडिकेटेडली करा, कुठलंच काही सोडू नका. ठीक आहे, एकही लेक्चर मिस करायचं नाही. ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, हे जे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे, हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करायची. एकही गोष्ट, एकही चान्स आपण अनसक्सेसफुल होऊ अशी थोडी जर समजा त्याच्यामध्ये शंका असेल, ठीक आहे, तर ती शंका सोडायची नाहीये. ठीक आहे, समजा एखादी पाण्याची टाकी आहे, तुम्हाला समजा मोठी टाकी आहे, एक 20-25 हजार लिटरची टाकी आहे, ही आता इथे समजा कुठेतरी क्रॅक झालेला वाटतोय तुम्हाला, ठीक आहे, त्याच्यावर डबल टिबल टेप आधीच करून घ्या. उद्या भरल्यानंतर त्याच्यामध्ये लीक व्हायची शंका सुद्धा नसली पाहिजे. ठीक आहे, इथे समजा पाणी गळत नाहीये, पण तुम्हाला वाटतं की इथनं क्रॅक होऊ शकतोय, हे नोट्स रिव्हिजन करणं गरजेचं आहे, करूनच घ्या. बेरॅक रीडिंग करणं गरजेचं आहे, करूनच घ्या. कुठलीही आपल्याला सक्सेस मिळणार नाही अशा प्रकारची कुठलीही शंका तुम्हाला प्रत्येकाला सोडायची नाही. ठीक आहे, म्हणजे शंकाच सोडायची नाही. ज्या गोष्टीमुळे आपण अनसक्सेसफुल होऊ शकतो, कशामुळे होऊ शकता तुम्ही अनसक्सेसफुल? तुम्ही जर लेक्चर मिस केलं तर अनसक्सेसफुल होऊ शकतात, करायचंच नाही. तुम्ही नोट्स प्रॉपर रिव्हिजन करून केलं नाही तर तुम्ही अनसक्सेसफुल होऊ शकता, ते सुद्धा सोडायचं नाही. ठीक आहे, ही प्रत्येक जी गोष्ट आहे, तुम्ही लोकांचे बर्थडे पार्ट्या करत राहिले, तुम्ही अनसक्सेसफुल होऊ शकता, ते करू नका. तुम्ही रील्स बघत बसले, ठीक आहे, एकदा रील्स बघायला चालू केले की 1 तास कधी निघून जातो पत्ता लागत नाही. तुम्ही मूवीज वगैरे बघत बसले, त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही अनसक्सेसफुल होऊ शकता. अशी बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा अनसक्सेसफुल होऊ शकता. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने तुमचं 100% द्यायचंय. ठीक आहे, मी माझा 100% देत आहे. ठीक आहे, माझ्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्यासाठी हे स्वप्नच आहे.
ठीक आहे, तुम्हाला सुद्धा तशा पद्धतीने करायचं आहे की आपलं आयुष्य जे आहे ते जर आपल्याला रिकग्नाइज पद्धतीने जगायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला रिकग्नाइज पद्धतीने जगण्यासाठी म्हणजे जे काही कष्ट घ्यावे लागतील ते प्रत्येक कष्ट तुम्हाला घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे. ठीक आहे, आज मला सगळं म्हणजे मी जर समजा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी समजा तुम्ही विषय सोडून दिला की आता बस झालं, सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे चाललंय तसं जाऊ द्यायचं, घरी समजा व्यवस्थितच आहे, म्हणजे नवऱ्याची चांगली पगार आहे, असं जर महिलांनी विचार केला तर तुम्ही तिथेच थांबून जाल. तर तसं थांबून जाऊ नका. ठीक आहे, शेवटच्या श्वासापर्यंत आपला त्याच्यामध्ये आपण जर प्रयत्न केला की आपल्याला एक अजून जास्त रिकग्नाइज लाईफ जगायची आहे तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या आयुष्याच्या एका उंचीवर तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. आणि त्या उंचीवर जाण्यासाठी जी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं आहे ती तुम्ही प्रत्येक गोष्ट करा. आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. ठीक आहे, की आजचं लेक्चर तुम्ही चांगलं डोक्यात ठेवाल. या स्ट्रॅटेजीने तुम्ही ही मेन्सची एक्झाम जी आहे या मेन्सच्या एक्झामचे तुम्ही 3-13 करून टाकाल. ठीक आहे, म्हणजे आपला एकदम स्कोर असा असला पाहिजे की बाकी लोक कंपॅरिझन मध्ये सुद्धा नसले पाहिजेत. ठीक आहे, आपला स्कोर असा असला पाहिजे की 10-5 मार्काचा गॅप असला पाहिजे. बाकीचे मेरिट जिथे लागलं त्या मेरिटपेक्षा 10-15 मार्क आपल्याला जास्त असले पाहिजेत. ठीक आहे, एवढ्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही जर तयारी केली तर नक्कीच तुम्हाला 10 ते 15 मार्क त्याच्यामध्ये मेरिटपेक्षा जास्त असतील. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवेल आपल्या क्लासेसमध्ये त्यावेळेस तुम्ही सांगाल की सर तुम्ही पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही मला सांगितलं होतं की 10 ते 15 मार्क मला मेरिटपेक्षा तुम्हाला जास्त असले पाहिजेत आणि माझा हा रिझल्ट आहे सर. ठीक आहे, म्हणजे मला 20 मार्क जास्त आहेत, मेरिट जेवढं लागलं त्याच्यापेक्षा मला 20 मार्क जास्त आहेत, हे तुम्ही क्लासमध्ये येऊन सांगितलं पाहिजे. ठीक आहे, यासाठी तुम्ही आज प्रत्येकाने प्रयत्नाला लागा. ठीक आहे, तर या सगळ्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करा. आणि अजून ज्या काही बाकीच्या गोष्टी असतील उद्यापासून आपण इंडियन पिनल कोडची आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, इंडियन पिनल कोडची आपण उद्यापासून सुरुवात करणार आहोत. तर इंडियन पिनल कोडचा म्हणजे जे आतापर्यंत जे आलेले जे प्रश्न आहेत तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत आलेले प्रश्न, आतापर्यंत आलेले डिफरन्सेस, आतापर्यंत आलेल्या शॉर्ट नोट कोणत्या आहेत याचं एक आपण अनालिसिस आपण घेणार आहोत. तर त्या अनालिसिस उद्या सकाळी 7:15 लेक्चर आपलं सुरू होईल, त्या लेक्चरमध्ये आपण ते बघूया. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, अँड ऑल द बेस्ट.